आज सृजनशक्ती श्रमिक फाउंडेशन कोल्हापूर चिंचवड तालुका करवीर यांच्या विद्यमाने आपण माननीय श्रीयुत संपतराव गायकवाड साहेब यांची मुलाखत शिक्षक दिनाच्या निमित्तानं आज आपण घेत आहोत. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं थोडक्यात मी आमच्या संस्थेच्या संदर्भात परिचय करून देतो. सृजनशक्ती श्रमिक फाउंडेशन ही संस्था 14 नोव्हेंबर 2007 पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मजयंतीच्या निमित्तानं बालदिनाच्या निमित्तानं ही संस्था स्थापन करण्यात आली. आज या संस्थेला 14 वर्ष पूर्ण झाले. 2008 मध्ये सृजनशक्ती बालविकास मंदिर चिंचवड आणि त्याच वर्षी त्याच महिन्यामध्ये जिजाऊ बालविकास मंदिर मजले या ठिकाणी 2 शाळा स्थापित करण्यात आल्या. या संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ग्रामीण युवा मराठी साहित्य संमेलन. गेली 11 वर्ष ग्रामीण युवा मराठी साहित्य संमेलन यापैकी 8 संमेलन हे चिंचवड सारख्या ठिकाणी संपन्न झाले आणि 3 साहित्य संमेलन ज्याला आपण बाल साहित्य संमेलन म्हणू हे मजल्या सारख्या ठिकाणी छोट्याशा ग्रामीण भागामध्ये हे संमेलन संपन्न झाले. आज आमच्या संस्थेच्या वतीनं आम्ही विविध अशा प्रकारचे उपक्रम राबवतो. त्या उपक्रमामध्ये खास करून साहित्य लेखन कार्यशाळा घेतो. या कार्यशाळेच्या माध्यमातून ललित साहित्य लेखन, कादंबरी साहित्य लेखन, कथा साहित्य लेखन, काव्य साहित्य लेखन, कादंबरी साहित्य लेखन, नाट्य साहित्य लेखन असे विविध साहित्य लेखनाचे प्रकार आमच्या या लेखन कार्यशाळेच्या माध्यमातून हाताळत असतो. 3 दिवसाच्या या कार्यशाळेमध्ये किमान 15 साहित्यिक आमच्या या कार्यशाळेला भेट देतात आणि त्यांचं अत्यंत सुंदर अशा प्रकारचं प्रबोधन आमच्या या कार्यशाळेमध्ये जे नवोदित कवी, नवोदित साहित्यिक, नवोदित लेखक, नवोदित नाटककार या सर्वांच्यासाठी ते अत्यंत चांगल्या पद्धतीचं आणि सुंदर अशा पद्धतीने त्यांना मार्गदर्शन या साहित्य कार्यशाळेच्या माध्यमातून होत असतं. याचा परिणाम असा की आज आमचे शिक्षक जे आहेत ते शिक्षक लिहितात, लेख लिहितात, साहित्याच्या माध्यमातून काही कविता लिहितात, अग्रलेख लिहितात, विविध वृत्तपत्राच्या अंकाच्या माध्यमातून हे त्यांचं साहित्य छापून येतं. काही अंक आम्ही पुस्तक रूपाने त्या ठिकाणी छापतो आहोत. म्हणजेच याचा अर्थ असा की या साहित्य कार्यशाळेचं फलनिष्पत्ती अत्यंत चांगल्या प्रकारे होत असलेली आज आपल्याला दिसून येते. आणखी एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपण जे थँक्स टीचर या उपक्रमाच्या शासनाच्या उपक्रमाअंतर्गत आपण जो हा कार्यक्रम राबवतो दरवर्षी, गेल्या वर्षी माननीय भरत रसाळे सरांची मुलाखत घेण्यात आलेली होती. आज आम्ही माननीय संपतराव गायकवाड साहेब यांची मुलाखत आज आपण या ठिकाणी ठेवलेली आहे. त्यासाठी आमच्या सृजनशक्ती बालविकास मंदिरच्या मुख्याध्यापिका कुमारी सुनीता पाटील आणि जिजाऊ बालविकास मंदिरच्या अध्यापिका अश्विनी टीचर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संपतराव गायकवाड साहेब आणि आमचे विद्यार्थी मित्र उत्तम गणपती पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि अत्यंत दिलखुलास अशा पद्धतीनं हे मुलाखत या ठिकाणी व्हावी. मुलाखत घेणाऱ्यांनी अगदी कोणत्याही प्रकारचं दडपण न घेता त्यांनी या ठिकाणी मुलाखत घ्यावी. सरांचं तरी विचारायला नको, अखंड महाराष्ट्रामध्ये सर सातत्यानं विविध व्याख्यानाच्या माध्यमातून खास करून आईवर अत्यंत सुंदर विवेचनपूर्वक त्यांचं वक्तव्य होत असतं. प्रत्येक शाळामधून त्यांचं वक्तव्य होत असतं. एक भ्रष्टाचारापासून विरहित, भ्रष्टाचार विरहित किंवा त्याच्यापासून दूर असणारे अशा प्रकारचे एक अधिकारी म्हणून संपतराव गायकवाड सरांना आपण या महाराष्ट्रातले सगळे शिक्षक त्या ठिकाणी मानतात. अनेक अधिकारी, अनेक विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये त्यांनी घडवलेले आहेत आणि म्हणून मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी मुलाखतीला सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद सर. नमस्कार सर. सर्वप्रथम मी साहेबांना धन्यवाद देते की त्यांनी आपला बहुमूल्य वेळ आपल्या या मुलाखतीसाठी दिला, त्याबद्दल सरांचं धन्यवाद सर. तर आता आपण प्रत्यक्ष मुलाखतीकडे जायचंय. माझा पहिला प्रश्न आहे सर की तुम्ही आम्हा सर्वांना तुमचा अल्पसा परिचय करून द्यावा अशी विनंती आहे. माझं नाव संपत महिपतराव गायकवाड.
माझं सगळं शिक्षण कोल्हापुरात झालं. माझी आई प्राथमिक शिक्षिका होती नगरपालिकेला आणि माझं शिक्षण MA BEd झालं. मी शिक्षक म्हणून जिल्हा परिषदेला रुजू झालो. नंतर शिक्षण विस्तार अधिकारी झालो. नंतर MPSCची परीक्षा देऊन उपशिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, सहाय्यक व्यवसाय मार्गदर्शन अधिकारी, डाएटचे प्रभारी प्राचार्य आणि सहाय्यक शिक्षण संचालक या पदावरून जवळपास 38 वर्ष 7 वर्ष इतकी प्रदीर्घ सेवा करून सेवानिवृत्त झालो. धन्यवाद सर. माझा प्रश्न असा आहे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये बालपणाला एक विशिष्ट स्थान असते. या बालपणात रुजलेले संस्कार हे चिरकाल टिकणारे आणि आपल्या जीवनाला कलाटणी देणारे असतात. तर तुमच्या बालपणाबद्दल आम्हाला काय सांगाल? बालपणामध्ये माझ्या इथे ओठाला एक डाग आहे असा, तो जवळ आल्यानंतर दिसतोय. तर आम्ही पूर्वी शिवाजी पेठेत भाड्याच्या घरात राहायचो आणि त्यावेळेस चुलीवर जेवण करून आई आम्हाला वाढायची. तेव्हा आई काही शिक्षिका नव्हती आणि काहीतरी काम आईने मला सांगितलं की हे जाऊन ते तिकडं कर. मी घरातला मोठा, वय किती असेल 6-7 वर्षाचं असेल आणि मी आईला नाही म्हटलं आणि नाही म्हटल्यानंतर आईला राग आला. तिने ते उलट चिमट्यानं इंगळ उचलला आणि म्हणाले तुझ्या तोंडाला लावीन परत जर नाही म्हटलं असतं. मी तरी पण म्हटलं, मला वाटलं आई काय लावणार नाही आणि मी म्हटलं नाही जाणार, मी लावायचं तर लाव आणि तो इंगळ माझ्या इथं ओठाला लावला. तेव्हापासून इतक्या लहान वयात जर आपण आईचं काम ऐकलं नाही, चांगलं काम केलं नाही तर आपल्याला अशी शिक्षा होऊ शकते हे आईकडनं कळलं. आणि आयुष्यात मग शिक्षक म्हणून काम करताना, विस्तार अधिकारी म्हणून वेगळ्या पदावर काम करताना वरिष्ठ जे काही चांगलं सांगतील ते कधीही नाही म्हटलं नाही, पण जे चुकीचं सांगतील त्याला मात्र ठामपणाने नकार दिला. ही सगळी लहानपणा एका साध्या इंगळाच्या चटक्यानं दिलेली की जे अजून माझ्या मरेपर्यंत ती माझ्या पोटाला असणार आहे, ती जाणीव माझ्या आईने मला करून दिली. आणि मला वाटतं हे माझ्या आयुष्यातलं पहिलं हे असं एक आदर्श उदाहरण आहे आई करून घेतलेलं. त्याला राग आला प्रचंड आईचा, पण आता कळतं की आईनं ते केलं नसतं तर मी वाह्यातपणानं वागलो असतो आयुष्यभरच. नंतरच्या काळात खूप शिक्षक भेटले आयुष्यामध्ये. मला समृद्ध केलं ते शिक्षकांनी, मला समृद्ध केलं समोरच्या मुलांनी. खरं तर मी टेक्निकलचा विद्यार्थी, महाराष्ट्र हायस्कूलचा, आणि टेक्निकलचा विद्यार्थी असल्यामुळे मला इंजिनियर व्हायचं होतं. पण तेव्हा परिस्थिती फार चांगली होती असं नाही. वडील रॉकेट इंजिनिअरमध्ये काम करायचे आणि फार असं काही चांगलं होतं असं नाही, पण इंजिनियर व्हायला पाहिजे म्हणजे खूप पैसा पाहिजे असं काहीतरी त्यावेळेला होतं आमच्या डोक्यात. पण आईला असं वाटलं की नाही, तू शिक्षक हो. आणि माझी इच्छा होती लहानपणी की मी शिक्षिका व्हावी अशी, त्यावेळेला नव्हती ती, पण तू व्हायला पाहिजे शिक्षिका असं तिला वाटलं. आणि मग मी पॉलिटेक्निकला गेलेलो आणि 3 महिन्यानं दाखला काढून आणला आणि शेवटी DEdला ॲडमिशन घेतलं आणि शिक्षक झालो. मित्रांनो, शिक्षक होणं काय असतंय, म्हणजे 2 वर्षात DEdमध्ये शिकलोच मी, पण शिक्षक होणं काय असतं हे शिक्षक झाल्यावर कळलं. खरं काही गोष्टी ज्या अजिबात कुणाला माहिती नाहीत त्या तुमच्याशी शेअर करतो, म्हणजे शिक्षक काय असतो तो कळते. परवा एका मुलाखतीत एक गोष्ट सांगितली मी. खरं तर हरगुडेवाडी सारख्या ठिकाणी, शाहूवाडीतल्या, मी शिक्षक म्हणून जेव्हा हजर झालो त्यावेळेला माझं अगदी 18 वर्ष पूर्ण झाली होती. 19व्या वर्षात मी गेलो होतो. जेवण करायचं माहिती नव्हतं. एक ब्रेड घेऊन जायचा, तो 4 दिवस पुरायचा आणि पिठला आणि भात एवढंच खायचं होतं. लाईट नव्हती त्या गावामध्ये. आणि असं असताना तिथं राहत होतो आणि प्रचंड थंडी, प्रचंड पाऊस. वारणा नदीच्या काठाचं गाव ते सगळं, बेडसगावच्या शेजारचं. आणि प्रचंड थंडी आहे, पोरगं एकटं राहते, त्याला खायला मिळत नाही. आणि मग आईने एक स्वेटर खूप छान दिलं होतं मला, पिवळं मोठं उलनचं स्वेटर आणलं होतं. त्यावेळेला 200, मला वाटतं 87 रुपये माझा पहिला पगार होता. आणि आईनं ते स्वेटर मला वाटतं 60-70 रुपयेचं आणलं होतं माझ्यासाठी. आणि ते स्वेटर पिवळं असं फुल स्वेटर, मला आजही आठवते ते. साधारणपणे जानेवारी 77 किंवा 77च्या दरम्यानची घटना आहे. आणि ते स्वेटर घालून मी गाडीतनं उतरलो, गेलो, आईने दिला डबा खाल्ला आणि शाळेमध्ये गेलो. आणि शाळेमध्ये माझ्याकडे 5वीचा वर्ग होता आणि समोर बसलेली मुलं बघितली मी. समोर पोती अंथरून मुलं बसली होती आणि खुर्चीवर ते अखंड लांब स्वेटर घालून मी बसलो होतो. इतकं असं अस्वस्थ व्हायला झालं. खरं तर माणसाकडे संवेदनशीलता असायला पाहिजे, जी माझ्या आईकडून मला मिळाली. त्या मुलाला बघितल्यानंतर आणि माझ्या अंगात स्वेटर असं म्हटल्यानंतर इतकं अस्वस्थ झालो
दुपारी कधी घरी जातोय, शाळा मी राहतोय तिथून जराशी लांब होते, 5-10 मिनिटाच्या अंतरावर. घरी गेलो आणि ते स्वेटर काढलं आणि मुलांच्या समोर कधी परत स्वेटर घातलं नाही. ते स्वेटर तसंच पडून ठेवलं. कोल्हापुरात आल्यावर मी स्वेटर घालायचं. पण जर मुलांच्या अंगात स्वेटर नसेल, मुलांना बसायला काय नसेल आणि शिक्षक जर स्वेटर घालून ते त्यांच्या समोर बसत असेल तर ते मुलांना बरोबर नाही वाटणार. आणि आयुष्यभर कधी स्वेटर त्या मुलांच्या समोर, म्हणजे 4-4.5 वर्ष होतो मी तिथं, कधी घातलं नाही. कारण ह्या सगळ्या जाणीवा विकसित करण्याचं काम झालं. खऱ्या अर्थानं हे सगळं जे झालं माझ्याकडं आलं त्यावेळेला आई शिक्षक होती. माझ्या वडिलांची नोकरी अचानक गेली. एक मंदिरातले बालब्रह्मचारी शिंदे महाराज म्हणून होते, मराठा समाजाचे. वडिलांना आमच्या देवाचा नाद होता आणि मग देवाकडे जायची सेवा करायला. आणि वडिलांना त्यांनी असं सांगितलं की तुम्ही जर ह्या देवळात राहाल, इथे महाराजांची देवळ होती, शाहू महाराजांची, तर तुझ्या आयुष्याचं कल्याण होईल असं सांगितलं. वडिलांनी तिथे जे नोकरी सोडून गेले ते पैसे आणायला सुद्धा रॉकेट इंजिनिअरिंगमध्ये गेले नाही. खायची इतकी अवस्था वाईट झाली आहे. मी नुकताच अगदी 8वी-9वीला असेल, कपडे सुद्धा मिळायचे नाहीत अंगावर घालायला आणि फार वाईट अवस्थेत, म्हणजे उपाशी राहायला लागायचं. इतकी वाईट अवस्था की आमच्या शिवाजी पेठेत मी राहत असताना रस्त्यावरचा तांदूळ गोळा करून विकणाऱ्या एक बाई होत्या. आम्हाला तांदूळ खायला मिळायचं नाही. माझ्या आईनं 2 वर्ष तो रस्त्यावर पडलेला, लग्नात टाकलेला, गोळा करून एक बाई विकतेला तांदूळ 50 पैसे किलोचं आम्हाला खायला घातलं. आणि म्हणून आयुष्यभर नोकरी करताना 33 वर्ष शाळा तपासल्या. एकाही शाळेत शालेय पोषण आहारचं शीत सुद्धा मी कधी खाल्लं नाही. कारण मला जाणीव होती त्या रस्त्यावर पडलेल्या तांदळाची. फुकटचं खायचं नसतं हे तिथं शिकवलं आईनं मला. या सगळ्या जाणीवा आईमुळे विकसित झाल्या. खरं तर आई 34व्या वर्षी शिक्षिका म्हणून नोकरी लागली. वडिलांची नोकरी गेलेली, आम्ही शहरात राहणारो, काम नाही. 5 रुपयाचं एक ब्लाऊज शिवल्यानंतर आमचं घर चालायचं. त्या 5 रुपयाची मधनं काहीतरी आणायचं आणि आम्ही खायचं. अशी 2-3 वर्ष जवळपास गेली. आणि मग आईला असं वाटलं की आपण शिक्षक व्हायला पाहिजे, तर पोरांचं काहीतरी कल्याण होईल. आणि वयाच्या 34व्या वर्षी 6 वर्ष फुकट काम करून शेवटी ती शाळा नगरपालिकेत आली. आणि नगरपालिकेत आल्यामुळं नंतर बऱ्यापैकी आमचं सगळं सुरू झालं. आणि मग नंतर मी शिक्षक वगैरे झालो. या सगळ्या काळात माझी आई शिवाजी पेठेतनं राजारामपुरीत चालत जायची. 4 आणि फक्त तिकीट होतं एसटी बसचं. 4 आणि वाचवायची ती. आणि येताना चालत आणि जाताना चालत यायची 8 आणण्यासाठी. आणि येताना त्यातनं भाजी बिजी काहीतरी घेऊन यायची. अनेक शिक्षिकांनी तिला सांगितलंय की अगं या वयात एवढी चालतीस, तुझ्या शरीरावर परिणाम होईल, शेवटपर्यंत तुला जगता नाही येणार, इतके कष्ट करू नकोस. पण आईनं ऐकलं नाही. माझ्या मुलाबाळांच्या तोंडात काहीतरी घात जाऊ दे म्हणून आईनं सगळं केलं. आणि या सगळ्याचा परिणाम एकूण माझ्या वागण्यावर झाला. म्हणजे माझ्याकडे आलेला संवेदनशीलपणा असेल, दुसऱ्याचं एखादी वाईट गोष्ट बघितली, दुःखद घटना घडली तर माझ्या डोळ्यात आपोआप पाणी येतं. मी सिरियल सुद्धा फार सिरियस बघत नाही. कारण मला ते असंही होतं की संवेदनशीलता जर कुणी दिली असेल तर मला वाटतं नक्की माझ्या आईनं दिलेलं असं मला वाटतं. माझ्यातला शिक्षक घडवण्याचं काम, माझ्यातला अधिकारी घडवण्याचं काम हे माझ्या आईने केलं खऱ्या अर्थानं. 1984 साली मला शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून ऑर्डर आली. त्यावेळी माझं वय होतं 26. कोल्हापूर जिल्ह्यातला सगळ्यात लहान वयात लागलेला विस्तार अधिकारी मी होतो. आज सगळ्यात 26 वर्षाचा विस्तार अधिकारी कोल्हापूर जिल्ह्यात झाला. कारण त्याला 5 वर्षाच्या सेवेची अट असायची. आणि MA किमान सेकंड क्लास असेल तर ती अट कमी व्हायची. 8 वर्षाची आणि 5 वर्षाची काहीतरी होती. सगळ्यात लहान वयात विस्तार अधिकारी झालो. की आईचे विचार किती पुरोगामी होते. माझी ऑर्डर आली शुक्रवारी. आणि शुक्रवारी ऑर्डर झाल्यानंतर आई म्हणाली की शनिवारी उद्या तू हजर व्हायला जा शाहूवाडीला विस्तार अधिकारी म्हणून. न कळणारं वय होतं खरं तर ते. मी म्हटलं आता शनिवार आहे, कशाला शनिवारी ऑफिसला जायला पाहिजे, शनिवार काय चांगला वार नाही आणि मी सोमवारी जातो. आई म्हणाली नाही, वारात काय नसते म्हणाली. वारात काय नसते म्हणाली, माणसाच्या वागण्यात सगळं असते म्हणाली. आणि तुम्ही चांगलं वागत असाल तर कुठलाही वार असो, कुठलाही तिथी असो, काही असो, तुम्हाला चांगलंच तुमच्या पदरात पडते. तू शनिवारी जा. सकाळी बसनं मी स्टँडवर जायला निघालो. आईनं डबा करून दिला. आणि डबा करून दिल्यानंतर आई नगरपालिकेला शिक्षिका. आई म्हणाली आज डबा करून देते. मला वाटतंय 14 जानेवारी 84चा दिवस असेल तो. आई म्हणाली मी तू हजर व्हायला जाताना तुला मी डबा करून देते. मी जिवंत असेपर्यंत तुला शाळा तपासला जाताना, ऑफिसला जाताना डबा करून देईल. कुठल्याही शाळेत तपासणीला
कुठल्याही शाळेत इन्स्पेक्शनला कधीही जेवू नकोस, कारण ते जेवणाऱ्यांच्याकडं पाकिट मागणाऱ्यांच्याकडं बाहेर काय चर्चा करतात आम्हाला माहिती आहे सगळं, आणि तू ते तेवढं करू नकोस. तुला मी मरेपर्यंत डबा देईन. 2000 पर्यंत आई होती, आईने डबा दिला, आणि नंतर बायकोनं मात्र डबा दिला. हे सगळं चांगुलपण आलं ते घरातनं आलं, आणि मला वाटतं घरातनं जे संस्कार मिळाले ते शेवटपर्यंत जपण्याचा प्रयत्न केला, आणि त्यामुळे वाह्यातपणा बाकीच्या काही गोष्टी त्या माझ्या अंगाला सुद्धा कधी लागल्या नाहीत. कारण सर, आता तुम्ही तुमचा एकंदरीत बालपणीचा प्रवास सांगितला. आम्ही सर्वजण तुमच्या बालपणीच्या प्रवासामध्ये हरवून गेलो. आमचंही मन भरून आलेलं आहे सर तुमच्या या बालपणीच्या गोष्टी ऐकून. तर असा हा संघर्षमय प्रवास तुम्ही सुरू केला, आणि घरची बेताची परिस्थिती असताना देखील तुम्ही या शिक्षण क्षेत्राकडे वळलात. पण पूर्वी अशी काही करिअरची मार्गदर्शन केंद्र नव्हती किंवा स्पर्धा परीक्षेची काही केंद्र नव्हती, तरी देखील तुम्ही याच्यामध्ये एक सक्षम कसे बनला त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. खरं तर माझं सगळं शिक्षण म्हणजे D.Ed फक्त रेग्युलर झालं, आणि लगेचच नोकरी लागल्यामुळं माझं सगळं शिक्षण बहिस्त म्हणून झालं. बहिस्त म्हणून म्हणजे मी त्या चिमणीच्या दिव्यावर रॉकेलच्या आम्ही मुलाला बोलवायचं त्या शाळेमध्ये. मुलं माझ्याबरोबर बसायची. ती राजाला 12-12पर्यंत मी जागवायचं, मुलांना अभ्यास करायला लावायचा, मी अभ्यास करत बसायचं. मी अभ्यास पहाटेपर्यंत करायचो त्या काळात. म्हणजे दिवसभर शिकवायचं कसं अगदी म्हणजे मनापासूनच सगळं करायचं. पहाटे मग झोपायचं, आणि पहाटे झोपून मग सकाळी उठायचं. असा शेवटचे 3-3 महिने मी कॉलेजचा अभ्यास केला. MA पर्यंतचं शिक्षण B.Ed कोल्हापूरला झालं. हे सगळं तिथंच केलं. सगळ्यात आयुष्यात चांगली गोष्ट कुठली घडली असेल, तू उत्तम आहे की ते करतो, स्कॉलरशिप. म्हणजे स्कॉलरशिपची प्रचंड आवड मला, म्हणजे विशेषतः गणिताबद्दल. म्हणजे मुलांना गणित वेगळ्या प्रकारची घालायची. स्पर्धा परीक्षेला त्या काळात आम्ही, म्हणजे मला त्या फार काळात नव्हतो तेव्हा, पण मुलांना अशी वेगळी काहीतरी कोड्यासारखी गणित घालायची आणि मुलांना त्यात हरवून सोडायचं. स्कॉलरशिपची प्रचंड आवड, बुद्धिमत्तेची प्रचंड आवड होती मला. आणि ह्या सगळ्या मुलांना वेगवेगळ्या वाटेनं न्यायचं, वेगळ्या पद्धतीनं न्यायचं. परीक्षेला येते किंवा नाही माहित नाही आता आपल्या रेग्युलर, पण त्यावेळेला या मुलांना हे आलं पाहिजे अशा तऱ्हेची एक धाटणी त्यावेळेला होती. आणि मग जसं जसं मी BA झालो, BAला चांगले मार्क पडले, MA झालो, MAला पण चांगले मार्क पडले, आणि मग वाटायला लागलं की अरे आपण म्हणजे मुळात आपण इंजिनियर होणार होतो, झालो शिक्षक, पण शिक्षक झालं पण काही बिघडलं नाही. आणि मग आपण याच्यातनं स्पर्धा परीक्षा देऊ शकतोय, काय करता येईल आपल्याला असं वाटायला लागलं. आणि असं वाटायल्यानंतर एक विद्यापीठाची जाहिरात आली, विद्यापीठाच्या एम्प्लॉयमेंट ऑफिसची, की शिक्षण विस्तार अधिकाऱ्याच्या जागा भरायच्या होत्या. आणि शिक्षण विस्तार अधिकाऱ्याच्या जागा भरत असताना ॲप्लिकेशन मी केलं, आणि ॲप्लिकेशन केलं आणि विस्तार अधिकारी म्हणून त्या पदावर माझं सिलेक्शन केलं. मला त्यावेळेला आठवते की माझ्या ते खान साहेब म्हणून CO होते, IAS अधिकारी. त्यांनी ते माझं मार्कलिस्ट वगैरे बघितलं आणि मला म्हणाले, अहो हे विस्तार अधिकारी वगैरे कशाला व्हायला लागलाय, तुम्ही बाहेर जायचं नाही का कॉलेजला वगैरे, लेक्चरर म्हणून वगैरे जायचं नाही. मी म्हटलं अहो ते नाही, मग असं नोकरी असल्यामुळे मला नाही सोडवता आली, आणि म्हणून मी काही तिकडे गेलो नाही म्हटलं. आणि विस्तार अधिकारी आलं, मी तुम्ही दिलं तर मी स्वीकारेन. आणि माझं त्यावेळेला सिलेक्शन झालं. नंतरच्या काळात काही कोर्टात काही लोक गेली, आणि त्यामुळे 1 वर्ष ते 82, 83, 84 पर्यंत असं लांबत गेलं ते सगळं. खरं तर त्यावेळेला आयुष्यामध्ये गुरु महत्वाचा असतो सगळ्यात. म्हणजे शिक्षकाशिवाय माणूस योग्य दिशेला जाऊ शकत नाही. खरं लहानपणी आई शिक्षिका, नंतर मधल्या काळामध्ये महाराष्ट्र हायस्कूलमध्ये मी जेव्हा गेलो, आणि मी शिवाजी पेठेत राहत असल्यामुळं मला प्रचंड फुटबॉल खेळायची आणि फुटबॉलच्या मॅचेस बघायचे. आणि रोज दुपारनंतर सीझनला 6-6 महिने मी शाळेतनं वही पोटात घालून मुलं जातात तसं मी जाणारा विद्यार्थी. 6 महिने झाल्यानंतर सरांच्या लक्षात आलं की अरे हे जाते बाहेर, हुशार पोरगा आहे, टेक्निकलला आहे. आणि मग त्यांनी माझ्या आईला एकदा शाळेत बोलवलं आणि म्हणाले, तुमच्या मुलाला मी काढून टाकणार शाळेतनं. DB पाटील सर, तुमच्या मुलाला मी म्हणले काढून टाकणार शाळेतनं. आई म्हणाले का? तर तो गेले 6 महिने म्हणले मॅचेस सुरू आहे, रोज दुपारनंतर तो शाळेत नसतोय. आईनं म्हणजे कशा परिस्थितीत घर चालवलेलं, कशा परिस्थितीत नोकरी केलेली, 1 पैसा पगार मिळायचा नाही, दिवसभर शाळा करायची आणि ब्लाऊज शिवायचे आणि मग आमचं घर चालायचं. अशा स्थितीत ते तिनं आईनं जे ऐकलं असं, आणि आईला इतकी अस्वस्थपणानं ती व्यथित झाली त्या सरांच्या समोर, इतकी रडली आणि सगळं सांगायला लागली सगळं घरचं. आयुष्यामध्ये DB पाटील सरांनी एकाही विद्यार्थ्याला कधी थप्पड मारलेली नाही, पण मला मारली थप्पड त्या दिवशी. त्याला राग इतका आला माझ्या आईकडे बघून, आणि थप्पड मारली मला, आणि मला म्हणाले
जर तू हे बदललं नाहीस तर तुझी आई भरून जाईल म्हणजे. तुला एक लहान बहीण आहे, तुला एक लहान भाऊ आहे. ज्या आईनं तुझ्या वडिलांची नोकरी गेल्यानंतर तुम्हाला सांभाळलंय, तिचं जर चांगलं भविष्य तुम्हाला बघावं असं वाटायचं असेल तर तू ते बंद कर सगळं. शाळा बिळा जायचं, ते शाळा सोडून जायचं, आणि तरच तुझी आई जगेल. नंतर तुझी आई मरेल ही भीती घातली सरांनी मला, आई मरेल याची. आणि त्याचा जो परिणाम झाला मला त्यावेळेला, आणि तिथनं मी ते सगळं बंद केलं आणि जायला लागलो. दरम्यानच्या काळात माझं कॉलेज सुरू असताना विस्तार अधिकाऱ्याचं वगैरे सगळं MA वगैरे झालं होतं. इंटरव्ह्यू देत होतो मी, आणि त्यावेळेला मला तब्येतीचे प्रचंड प्रॉब्लेम सुरू झाले. प्रचंड प्रॉब्लेम, काही घटना घडल्या आयुष्यामध्ये. मी PhD करत होतो, मला विद्यापीठात लेक्चरर व्हायचं होतं. अशा काही घटना घडल्या की मला ते सगळे PhDचे थिसिस अर्धवट झालेले मला जाळून टाकायला लागले. इतका परिणाम माझ्यावर झाला की मी आता जगतोय का मरतोय असा प्रश्न निर्माण झाला. शिक्षक असताना कोल्हापूरला बदली झाली तेव्हा. आणि मग तेव्हा DB पाटील सरांना परत आईला आठवण झाली. ते त्यांच्याकडे गेली आणि म्हणाली की तुम्ही असं असं मुलाला जरा समजवा. सर माझ्या घरी आले, मला सांगितलं सगळं. काय ते विचाराच्या पलीकडे होतं. नंतर म्हणजे आश्चर्याचा धक्का, म्हणजे कुणाला सांगत नाही मी कधी. मला अशा एका ठिकाणी ॲडमिट केलं होतं. ते फक्त माझ्या घरच्यांनी DB पाटील सरांनाच माहीत होतं. DB पाटील सर एका शिपायाला घेऊन रिक्षातनं आले, त्याला बाजूला थांबवलं. कुठल्या हॉस्पिटलमध्ये आपण जातो हे त्याला कळता कामा नये, कारण तो प्रचार करेल. सर आले, मला असं असं काढण्याला बांधलेलं होतं सगळं. शॉक ट्रीटमेंट सुरू होती मला शिक्षक असताना. आणि हे सगळं करत असताना त्यांनी बघितलं, सगळं रडले सर, आणि म्हणाले, डॉक्टरला भेटून म्हणाले याचा काय खर्च येतो मी देतो म्हणाले. तर ह्याला बरं करा, पोरगं चांगलं आहे म्हणाले. काय झालं माहीत नाही मला. नंतर त्यातनं बाहेर आलो. सरांनी हे मी सरांचा मृत्यू नंतर पहिल्यांदा जाहीर सांगितलं. त्याच्या आधी हे कुणाला मी सांगितलं होतं. माझ्या बायकोला पण माहीत नाही अजून, हे कुणालाच माहीत नव्हतं. माझी आई, माझी बहीण, माझा भाऊ आणि हे DB पाटील सर यांच्या व्यतिरिक्त ह्या घटना माहिती नव्हत्या कोणाला. मी परवा जाहीरपणाने एका कार्यक्रमात सांगितलं सगळं. आणि मग आलो बाहेर. मग त्याच्यानंतर माझं परत ते शिक्षण झालं, सगळं झालं. मला एका वेळेला 3 ऑर्डर आल्या होत्या. राय शिक्षण संस्थेमध्ये सिनियर कॉलेजचं लेक्चरर म्हणून, राजाराम कॉलेजमध्ये ज्युनियर कॉलेजचं लेक्चरर म्हणून, आणि शिक्षण विस्तार अधिकाऱ्याची ऑर्डर ती कोर्टामुळे पेंडिंग पडली. आई म्हणाली आता ह्या तुझ्या 3 ऑर्डर आले आणि 3 ऑर्डर घेऊन आपण सरांच्याकडे जाऊया. मी सरांच्याकडे गेलो. आईला म्हटलं मी सर अशा अशा ऑर्डर आले, मी काय करू. सर म्हणाले सिनियर कॉलेजचा लेक्चरर होतो रयत शिक्षण संस्था, ज्युनियर कॉलेजला काय जाऊ नकोस कारण त्या पगारामध्ये खूप फरक आहे, ते सिनियर कॉलेज तू कर असं म्हणाली. आणि विस्तार अधिकारी काय ते फार काय चांगलं पद नाही, ते काय बरोबर नाही, आणि त्याच्यात खूप फरक आहे, तू मोठा होशील तिथं आणि तू ते कर. मग ठीक आहे म्हटलं. मी मंचरला, पुणे जिल्ह्यात मंचर म्हणून आहे, तिथे हजर व्हायचं असं म्हटलं. सरांना म्हटलं. तेव्हा आई म्हणाली की अरे पगार तुला कितीतरी जास्त मिळेल. म्हणजे आत्ता मी एवढी पेन्शन घेतो त्याच्या 4 पट 5 पट पेन्शन मला आत्ता मिळाली असती. मी सिनियर कॉलेजला लेक्चरर झालाच होता. पैसे फार महत्त्वाचे नसतात. आई म्हणाली माझं पोरगं आजारातून आत्ता बाहेर पडले, हे जर मी बाहेर पाठवलं जिल्ह्याच्या बाहेर आणि काय झालं तर मला पैसे काय करायचे, तिथे पैसे त्याला मिळणारा पगार मला काय करायचा. माझं पोरगं कोल्हापुरात राहते, विस्तार अधिकारी म्हणून जिल्ह्याबाहेर कुठं बदली होणार नाही, आणि म्हणून तू जिल्ह्यातच राहा. DB पाटील सरांना DB पाटील सर एकच गोष्ट म्हटले मला विस्तार अधिकारी होताना, जसं आईनं डबा दिला तसं DB पाटील सर म्हणाले तू विस्तार अधिकारी म्हणून हजर व्हायला जेव्हा जाशील ना तेव्हा DB पाटील सर या नावाला कुठं बट्टा लागता कामा नये. तुझ्या शाळेत शिकलास त्या न्यू कॉलेजला आणि महाराष्ट्र हायस्कूलला कुठं बट्टा लागता कामा नये. तुझ्या आईनं तुला वाढवलंय, तुझ्या आईचं शरीर बघ कसं झालंय, किती थकली आहे ते लक्षात घे, तिचं वय किती आहे, ती किती वयस्कर दिसते ते लक्षात घे, आणि तू आयुष्यामध्ये इथून पुढे चांगलं राहण्याचा प्रयत्न कर, चांगलं वागण्याचा प्रयत्न कर. विस्तार अधिकारी हे असं पद आहे की जिथे कुठं जाईल तिथं तुला मोह सुटेल, बाकीच्या गोष्टी तुला वाटतील काहीतरी कराव्या इतरांच्या सारख्या, पण या सगळ्या गोष्टीला फाटा दे आणि आयुष्यामध्ये एक चांगला विस्तार अधिकारी बनण्याचा प्रयत्न तू पुढच्या काळामध्ये कर. ते तुझ्या आईसाठी, ते माझ्यासाठी, आमच्या संस्थेसाठी, सगळ्यांसाठी ते निश्चितपणे मोठं आहे. मी म्हटलं सर विस्तार अधिकारी पदावर जरी गेलो आणि कुठल्याही पदावर जरी गेलो तरी सुद्धा माझ्यामुळं कुणाला त्रास होणार नाही. जेव्हा एखाद्या शिक्षिकेकडे मी काही गोष्टी मागेन तेव्हा माझी आई समोर मला दिसेल. मी आईकडनं मागतोय त्या काय, आईकडनं कुणी कधी लाच मागत नाही, आईकडनं कुणी काही जेवण दे म्हणत नाही हॉटेलला नेऊन, आईकडनं कुठल्या गोष्टी आपण कधी मागत नाही. मला प्रत्येक शिक्षिकेमध्ये मला माझी आई दिसायची, कारण माझी आई शिक्षिका होती, तिने काय भोगलं होतं ते सगळं मला माहित होतं.
त्यामुळे एखाद्या शाळेत जाऊन त्यांचं काहीतरी खावं, त्यांचं काहीतरी घ्यावं असं जन्मात कधी वाटलं नाही. कारण मला प्रत्येक शिक्षिकेत मला माझी आई दिसायची, मला माझ्या मावशी दिसायच्या. त्यामुळे या सगळ्या 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 वाईट गोष्टीपासून दूर राहण्याचं काम कोणी केलं असेल तर माझ्या कुटुंबातल्या माणसांनी माझ्यावर संस्कार करून केलं, मला वाढवून केलं, मला जपून केलं. त्याच्यातनं झालं. पहिले गुरु आई आणि नंतर डी बी पाटील सर माझ्या आयुष्यात जर आले नसते ना तर निश्चितपणानं मी वेगळ्या मार्गाला गेलो असतो. सगळंच माझ्या हातनं गेलं असतं. पण हे सगळं टिकवण्याचं काम मला वाटतं निश्चितपणानं ह्या दोन माणसांनी केलं. डी बी पाटील सरांनी फार उमेदीच्या काळात मला उभं करण्याचं काम केलं. आणि मग स्पर्धा परीक्षा, मग नंतर MPSCची परीक्षा द्यावी वाटायला लागली. कारण स्पर्धा परीक्षेचं फार काही अवघडच नसतं. स्कॉलरशिपला आपण शिकवतोय, त्यातलेच प्रश्न असतात, त्यातलं सगळं असते. आणि हे सगळं असल्यामुळं नंतर MPSCची पण परीक्षा मी पास झालो आणि नंतर मग वेगवेगळ्या पदावर निश्चितपणानं काम केलं. स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हायचं काम कोणी केलं असेल तर त्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमुळे माझ्यामध्ये आलं आणि त्याच्यातनंच मी वेगवेगळ्या पदावर सिलेक्ट झालो. पण शेवटपर्यंत काम केलं ते मात्र शिक्षण खात्यातच काम केलं शेवट. सर, आताच तुम्ही सांगितलं म्हणजे आईशिवाय आपल्या जीवनात दुसरा गुरु कोणीच होऊ शकत नाही आणि आपल्या जीवनात गुरुचे किती स्थान महत्वाचे आहे हे आता तुमच्या बोलण्यावरून लक्षात आलं. सर, हा संघर्षमय जीवनाचा प्रवास बघितला तर मला असं म्हणावंसं वाटतं की माणूस हा त्याच्या नावानेच नाही तर त्याच्या कर्माने मोठा होतो. त्याचप्रमाणे शिक्षक ते विस्तार अधिकारी पासून गट शिक्षण अधिकारी ते सहाय्यक शिक्षण संचालक पर्यंतचा आपला प्रवास कसा होता आणि हा प्रवास करत असताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणी आल्या त्याबद्दल एखादा प्रसंग आम्हाला सांगाल का? हा प्रसंग म्हणजे विस्तार अधिकारी असताना म्हणजे माणसं आयुष्यात आल्याने मी मोठा झालो. खरं तर शाहवाडीला विस्तार अधिकारी म्हणून हजर झाल्यानंतर म्हणजे पदाधिकाऱ्यांच्याकडून फार चांगलं घेता येते असं काही नसतंय, पण फार चांगलं घेता येते असं सुद्धा असते. मला तिथे सभापती भेटले ते भाई रिंगाडे नावाचे. ते आता हयात नाहीत आज. 11 वर्ष सभापती होते आणि 11 वर्ष सभापती हा गांधी विचाराचा माणूस, करतो नॉन करप्ट माणूस. कुठलंही बांधकाम चांगलंच झालं पाहिजे, शिक्षकांनी वेळेतच शाळेत गेलं पाहिजे, शाळा चांगल्याच चालला पाहिजे असा हेका धरणारा हा माणूस. तो माणूस पदाधिकारी म्हणून माझ्या जेव्हा आयुष्यात आला तिथे विस्तार अधिकारी झाल्यानंतर तेव्हा इतकं भारावून त्या माणसाबद्दल मी गेलो. अगदी विचार शर्ट साधा माणूस असायचा आणि त्या माणसाकडनं एक गोष्ट शिकलो की आपण निरपेक्षपणे काम करूया, कुणाचं काय घ्यायला नको, प्रामाणिकपणा आपल्या अंगात येऊया. हे पहिल्यांदा कुणी शिकवलं असेल तर त्या सभापती भाई भिंगारडे यांनी शिकवलं. नंतरच्या काळात माझ्या आयुष्यामध्ये आलेला सगळ्यात मोठा माणूस म्हणजे काम सेवा करत असताना सगळ्यात मोठा माणूस ज्याला मी आजही ज्यांचं नाव जरी माझ्या तोंडात न आलं तरी मला अस्वस्थ व्हायला होतं ते म्हणजे एक शेटे साहेब नावाचे, SP शेटे नावाचे एक उपशिक्षण अधिकारी माझ्या आयुष्यात आले. म्हणजे ते 5 वर्ष विस्तार अधिकारी झालो आणि मग माझी बदली कोल्हापुरात झाली आणि ते उपशिक्षण अधिकारी माझ्याकडे आले. खरं तर उपशिक्षण अधिकारी तसा उपशिक्षण अधिकारी होणे नाही आजपर्यंत. माझ्या आयुष्यात आलेला सगळ्यात चांगला उपशिक्षण अधिकारी शेटे साहेब. कधी एखाद्या शाळेत मला जर त्यापूर्वी शाल दिली असेल तर मी कुणाला दिली नाही कधी, ती मी घरी घेऊन यायचो. एखाद्या शाळेत मला बुके दिला, एखाद्या शाळेत श्रीफळ दिलं, एखाद्या कार्यक्रमात दिलं तर मला असं द्यायची इच्छा कधी झाली नाही दुसऱ्याला. ते घ्यायचं आणि मी घरी यायचो, कारण ते काय दिलेलं आहे आपल्याला, कार्यक्रमात दिलेलं आहे, व्याख्यानाला दिलेलं आहे, आणखीन कशाला तर दिलेलं आहे, ते कशाला द्यायचं असते. शेटे साहेबांच्याकडनं हे शिकलो की जे शाळेत सुद्धा दिलेलं असते ते पण आपलं नसते. आपल्याला पगार मिळतो ना, आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळतात आणि ते सुद्धा द्यायला शिक म्हणाले मला. आणि त्यानंतर साधारणपणे 1989 नंतर 2015 रिटायर होईपर्यंत मी एकही शाल घरला नेली नाही, एकही ते बाकीची वस्तू घरला नेली नाही. ते मुवमेंट वगैरे देतात ते सन्मानाचं असते म्हणून मी नेतो, ते देता येत नाही, आपल्या नावचं असते. समजा माझ्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी त्या कार्यक्रमात असेल तर त्याची अडचण होती, हे देते आणि आपल्याला द्यायला लागेल. मग त्यावेळेला मग ते घरी न्यायचं आणि मग अशा साठलेल्या ज्या साली असतील 10, 20, 30 काय असतील त्या सगळ्या शाली ते बैलगाडीतनं ऊस नेणारे ती माणसं असतील त्यांच्या बायकांना द्यायच्या, अनाथाश्रमात द्यायच्या, एसग्रस्त मुलांच्या शाळेत द्यायच्या. अशा सगळ्या शाली, ज्या सगळ्या वस्तू, काही कार्यक्रमात मिळालेले पैसे असतात ते पैसे सुद्धा साठवून ठेवायचे आणि एखाद्या गरीब मुलीला, एखाद्याच्या ॲडमिशनसाठी, एखाद्याच्या आणखीन कशासाठी ते सगळे पैसे आजपर्यंत ते संसाराला लावले नाहीत. ते सगळे जे आलेले आहेत ते सगळे देण्याचा प्रयत्न मी आजपर्यंत केला. ते सगळ्यासाठी जर कुणाचा आदर्श घेतला असेल तर तो SP शेट्टी साहेबांचा घेतला. मला एखाद्या शिक्षकाने 2 वेळा जर चहा दिला
तर किमान एकदा तरी मी त्याला दिलेला असतो. हे पण त्यांनी मला शिकवलं. त्यांच्यावर बसनं प्रवास करताना मी विस्तार अधिकारी ते उपशिक्षण माझे मी तिकीट काढायचं त्यांचं. 3-4 वेळा तिकीट काढलं आणि एकदा 8 दिवसाने ते मला म्हणाले आणि माझ्या खिशात त्यांनी असे पैसे कोंबले. मी म्हणलं कसले पैसे देत आहे? तर ते म्हणाले तुम्ही मला माझं तिकीट एक 4-5 वेळा काढले म्हणाले आणि 4-5 वेळा तुम्ही माझं तिकीट काढलेलं असल्यामुळे त्याचे साधारण पैसे एवढे झाले आणि हे साधारण पैसे एवढे झाल्यामुळे तुम्हाला हे मी पैसे परत देतो म्हणाले. पैसे दिले. मग मला असं लक्षात आलं की अरे शिक्षक आपलं तिकीट काढतात, मुख्याध्यापक आपलं तिकीट काढतोय, विस्तार अधिकारी आपलं तिकीट काढतोय आणि मग हे पण चुकीचं आहे. शेट्टी साहेब म्हणतात तसं. आणि मग तेव्हापासून जर एखाद्या माणसाने 2दा चहा दिला असेल तर एकदा त्याला मी द्यायचा. माझ्याबरोबर मी काही विस्तार अधिकाऱ्यांच्या गाडीवरनं जायचं बुधवारला असताना किंवा अन्यत्र. मग त्यांचे असे पैसे लक्षात ठेवायचे, बाबा किती पैसे झाले असते माझे एसटीचे, तर ते पैसे काढायचे आणि त्यांना नंतरच्या काळामध्ये द्यायचं. हे सगळं शिकवलं असेल तर ते शेट्टी साहेबांनी शिकवलं. म्हणजे घ्यायचं नसतं, द्यायचं पण असतं. हे शिकवणारा उपशिक्षणाधिकारी माझ्या आयुष्यात आला आणि माझं आयुष्य पूर्ण बदललं. खरं तर हे करण्यासाठी हे का करायचं हे नंतर माझं मी शिकलो. म्हणजे मला मिळालेली चांदीची मूर्ती असेल, मला सहजपणाने मी देऊन टाकायचं, कुणाकडनं काय असं तिथंच दिलं सगळं ते. एक उदाहरण फक्त सांगतो. MR हायस्कूल आपलं जिल्हा परिषदचं खूप चांगलं सायन्स युनिट आहे तिथे. सलग 3 वर्ष 12वीच्या मुलांच्या कार्यक्रमाला गेलो. आता अलीकडे मला वाटतं रिटायर व्हायच्या आधी 4 वर्ष. आणि गेल्यानंतर प्रत्येक वेळेला मला शाल दिलेली, बुके दिलेला, श्रीफळ दिलेला, समोरच्या मुलीला कुणाला तरी द्यायचं, मी पहिली आलेल्या मुलीला. आणि मग हे देत असताना 3ऱ्या वर्षी मी रिटायर व्हायच्या आधी मला त्या घबाडे मॅडम म्हणून त्या प्रशासनातल्या क्लास 2 जे प्रशासनातल्या क्लास 2ची पद्धत तिथं असतात प्राचार्य म्हणून MR हायस्कूलला गव्हर्नमेंट आहे ते. आणि त्या म्हणाल्या की सर तुम्ही रिटायरमेंटचा कार्यक्रम करणार नाही, घेणार नाही कुणाकडनं काय, फुल सुद्धा घेणार नाही मला माहिती आहे म्हणाल्या. आणि म्हणून आम्ही सगळ्या प्राध्यापकांनी मिळून सलग 3 वर्ष तुम्ही इथे येताय आणि व्याख्यान देताय मुलांची, आम्ही 8,000 रुपयाची चांदीची मूर्ती तुम्हाला आणली आहे, ही कुणाला देऊ नका कारण ही सरस्वतीची मूर्ती आहे. त्यांनी शाल श्रीफळ दिलं, सगळं दिलं. मी बरोबर म्हटलं. आणि मी जेव्हा बोलायला उभं राहिलो तेव्हा जाताना त्यांच्या लक्षात आलं की हे बहुतेक देऊन टाकते असं वाटते. म्हणून त्या म्हणाल्या की 92% मार्क्स पडलेली जी मुलगी आहे ती एका कोट्याधीशाची मुलगी आहे, तुम्ही तिला देणार, हे तुमच्या चांदीची मूर्ती असं दिसतंय, तुम्ही देऊ नका तिला. त्या 8,000 रुपयाच्या कोट्यावधीच्या प्रॉपर्टी असणाऱ्या मुलीला काय गरज आहे त्याची? मी बरं म्हटलं आणि डायसकडे गेलो आणि डायसकडे त्या मुलीला बोलवलं आणि त्यांनी ती चांदीची मूर्ती दिली 8,000 रुपयाची. एका आमच्या पंचायत समितीच्या पंचायत समितीचा पिऊन होता, त्याचा मुलग्याला 91% मार्क पडले 12वीला, त्याला ती शाल आणि ते दिलं. आणि बोलताना जे म्हटलो हे सर्कल पूर्ण व्हायला पाहिजे, आपल्या माध्यमातून ते होईल असं मला वाटते. मी तिथं असं म्हणालो की बाळ, तुझ्या प्राचार्यांनी मला असं सांगितलं की तू कोट्याधीशाची मुलगी आहेस, तुला 8,000 रुपयाच्या चांदीच्या मूर्तीचं काही देणं घेणं नाही, तरीही मी तुला ती दिली. मला मोह नाही झाला ते घरी नाही सांग. तुला बाळ एवढ्यासाठी दिली आहे की भविष्य काळात एवढी मोठी हो, एवढी मोठी हो, एवढी मोठी हो, तुला एखाद्या कार्यक्रमात जर कोणी सोन्याची मूर्ती जरी दिली तरी ती तुला सहजपणे दुसऱ्या एखाद्या गरीब मुलीला देता येईल, इतकं आयुष्यात मोठी हो. ही साखळी तयार व्हायसाठी हे कार्यक्रम करायचे असतात. मी एखाद्या मुलीला शाल दिली माझी, त्यातल्या कुणीतरी पुढच्या काळात माझं अनुकरण करून दुसऱ्या कुणाला तरी गरीबाला एखाद्या मुलीला शाल द्यावी, आणखीन तिला मिळालेली वस्तू तिने दुसऱ्याला द्यावी, आणि ही साखळी अशा आयुष्यामध्ये पूर्ण व्हायचं काम जर झालं तर निश्चितपणानं आपल्याला देण्यातला काय आनंद असतो तो मिळू शकतोय आणि घेण्यातला आनंद त्या मुलांच्या चेहऱ्यावरनं आपल्याला तो आनंद देऊ शकतोय. वस्तू मिळालीच पाहिजे असं नसते, त्या मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद. इतकं म्हणजे मी सरवड्याला एक स्कॉलरशिपचं शिबिर होतं पूर्ण, आणि त्या शिबिरामध्ये मला शाल दिली आणि समोर बसलेल्या पुंगावच्या एका मुलीला मी दिली. आता माहीत नव्हती कुठल्या गावची, समोर बसलेली 4थीची पोरगी आणि ती 5वीची होती, 5वीची बॅचची स्कॉलरशिपची. मी तिला दिली पुंगावच्या पोरीला. त्या बाई टिपूकडे नावाच्या तिच्या बाई स्कॉलरशिपच्या, त्या बाईने म्हटले तुला त्या ज्या साहेबांना शाल दिली आहे म्हणाले, त्यांनी स्वतःची शाल तुला दिली आहे म्हणाले. ही शाल तुला आता दिली आहे, तुझी परीक्षा महिन्यानं स्कॉलरशिपची, त्या साहेबांच्या शालीचा उपयोग व्हायचा असेल तर तुला स्कॉलरशिपला यायला पाहिजे. तू अभ्यास कर, तू हुशार आहेस, करतेस अभ्यास, पण आणखीन कर. मित्रांनो, त्या पोरीचा निकाल लागला आणि त्या पोरीच्या आईचा मला फोन आला की सर तुम्ही ज्या पोरीला शाल दिली होती तुमची, ती पोरगी माझी स्कॉलरशिपला आली. मला सांगा
साधी घटना मला आयुष्यात कुणी लक्षात ठेवलं नसतं. व्याख्यान देऊन आलो असतो परत लक्षात ठेवलं नसतं ना. त्या मुलीनं लक्षात ठेवलं, अभ्यास केला, यशस्वी झाले आणि मला फोन केला. परवा पुंगावला एक कार्यक्रम होता, एका शाळेला 90,000 रुपयाचं साहित्य द्यायला मी गेलो होतो 8-10 दिवसापूर्वी. त्यावेळी तिची आई आवर्जून मला भेटली आणि म्हणाली मुलगीचा अभ्यास खूप चांगला आहे, आता करते सगळं, आणि तुमची शाल अजूनही तिनं तशीच ठेवली आहे, ती कुणाला वापरू देत नाही, तिनं तशीच ठेवली आहे. एक साधी घटना असते, पण साध्या घटना त्या माणसाच्या आयुष्यामध्ये फार मोठ्या वाटत असतात मुलांना. आणि या साध्या साध्या गोष्टी केल्या तर आपण निश्चितपणाने लक्षात राहतोय मुलाच्या अंतःकरणात. आपलं खूप घटना आहेत अशा व्याख्यानाचे, तर प्रचंड परिणाम मुलांच्यावर होतात. ते तुम्हाला परत विषय आला आणि वेळ मिळाला तर नक्की सांगेन. आता सर, आताच तुम्ही एक शिक्षक ते शिक्षण उपसंचालकच्या प्रवासामधले भरपूर असे किस्से सांगितला. त्यातील काही मार्मिक आणि मनाला संवेदनशील असे वाटणारे भरपूर गोष्टी तुमच्याकडून आज आम्हाला ऐकायला मिळाल्या. सर, तुम्ही तुमच्या आईचं उदाहरण प्रत्येक वेळी तुमच्या आईमुळे तुम्ही कसं घडला हे आता तुमच्या एकूण वक्तव्यातून आम्हाला कळालेलं आहे. तर आईला एक गुरुच्या ठिकाणी स्थान देऊन तुम्ही जी ही तुमची प्रशासकीय भूमिका आहे ती भूमिका अतिशय निस्पृहपणे तुम्ही पार पाडला आहात. पण आज आपण बघतो की राजकीय क्षेत्र असू दे, सामाजिक क्षेत्र असू दे, या क्षेत्रामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आपल्याला झालेला दिसून येतो. आणि असाच भ्रष्टाचार आज आपण प्रशासकीय सेवेमध्ये किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये देखील असा भ्रष्टाचार आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. तर असा भ्रष्टाचार तुमच्या कारकिर्दीमध्ये असा एखादा भ्रष्टाचार तुम्हाला जाणवला असेल तर त्याबद्दल तुम्ही काय भूमिका पार पाडला त्यावेळी? खूप म्हणजे भ्रष्टाचार म्हणजे नाही असं नाहीच आहे, आणि शिक्षण क्षेत्र त्याला अजिबात अपवाद नाही. म्हणजे साध्या साध्या गोष्टीमध्ये सुद्धा लोकांना पैसे शेअर केल्याशिवाय काही करता येत नाही. खरं तर जगात काय चाललंय हे फार महत्वाचं नाही. आपल्या परीने आपल्याला जे काही करता येईल तेवढंच जरी थांबवलं, आपल्यामुळं काही गोष्टी थांबल्या तर निश्चितपणाने थांबवण्याचा प्रयत्न आपल्याला करता येत असं मला वाटते. खरं तर आपला वरिष्ठ काय करतोय याच्याची काय आपल्याला देणे घेणं नसते, पण तो आपल्यावर जर विनाकारण काही गोष्टी चुकीच्या कारण प्रेशर आणत असेल, एकदा दोनदाच फक्त माझ्यावर असं झालं, पण मी कुणाला दाद देत नाही असं म्हटलं माझ्या कोणी नादाला लागलं नाही. मला जे वाटतंय, जे मला लिहायचं आहे तेच लिहिण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला. त्यामुळे मला कुणीही सांगितलं नाही हे असं करा, तसं करा, तमकं करा, तमकं. त्यांचं ते काय करतात त्यांचं ते करतील, माझं मी काय करायचं ते माझं मी करेन. खरं तर हे फार वाईट गोष्ट आहे. म्हणजे साध्या साध्या गोष्टीसाठी म्हणजे मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाण्यातला प्रकार आहे. प्रचंड पगार आहे तुम्हाला, खरं तर सुबत्ता आहे घरामध्ये, तुम्हाला भत्ते मिळत आहेत, तुम्हाला फिरती भत्ते मिळत आहेत. हे सगळं मिळत असताना सुद्धा तुम्ही साध्या साध्या गोष्टीसाठी जर लोकांच्याकडून काही घेत असाल तर ते अतिशय चुकीची गोष्ट आहे. माझ्या पद्धतीनं जे काय थांबवता येईल ते थांबवण्याचा प्रयत्न केला, पण निश्चितपणानं आपल्या पलीकडे जाऊन जे काय असते ते मात्र करता येत नाही. अनेक मोठ्या 800, 850 पदाच्या शिक्षकांच्या याद्या कलेक्टर साहेबांनी माझ्याकडे 15-15 दिवस आधी सोपवल्या होत्या. सहज म्हटलं असतं 850 पैकी 5-50 10-20 फोन तरी रोज यायचे मला, आमचं सिलेक्शन झालं का बघा, ते करा ते करा. आमचं ओळखी एकाही माणसाला सिलेक्शनची यादी 15 दिवस माझ्याकडे होती कलेक्टर साहेबांच्या घरात, आणि मी तेच करत होतो. मी उपशिक्षणाधिकारी, माझा त्याच्याशी काही संबंध नव्हता, पण एक प्रामाणिक माणूस म्हणून ते माझ्याकडे द्यायचे सगळे. कुणालाही मी काही सांगू दिलं नाही, कुणालाही काही सांगितलं नाही. मी एवढंच सांगायचं की तुम्हाला तुमच्या 200 मार्काची परीक्षा झाली आहे, त्याच्यावर मार्क्स किती पडतात त्याच्यावर विश्वास ठेवा. 25 पैकी 0 मार्क कोणी देऊ शकत नाही. तुम्हाला जे काय तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये उत्तर दिलेले असतात त्याच्यावर तुम्हाला 25 मार्क पडलेले असतात. त्या दोन्हीचे एकत्र मार्क्स करून तुम्हाला तुमचं मेरिट लागणार आहे. त्यामुळे कोण काय सांगतंय याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. आपल्या परीनं जेवढं उद्बोधन करायचं आहे तेवढ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला. पण एक गोष्ट सांगतो की माणसं सहवासानं बदलतात. ते फार बदलता आलं नाही. आपल्या परीनं आपण करायचं, चांगल्या लोकांचं चांगलं करायचा प्रयत्न करायचा, पुढं काय करायचं ते त्यांचं ते बघतील. एकच गोष्ट प्रत्येक वेळेला सांगायची, काय करू नका, तुम्ही वेटिंग करा. पण लोकांना घाई फार असते, माझं हे आत्ताच झालं पाहिजे, आत्ताच झालं पाहिजे. आणि मग असं घाई केल्यामुळे मग ते कारण नसताना या सगळ्या गोष्टी माणसांना करायला लागतात. पण मला एक अनुभव आहे की माणसं सहवासानं खूप बदलतात. आम्ही एका ज्युनियर कॉलेजच्या इन्स्पेक्शनला गेलो आणि मग XYZ एक म्हणाले की मला ऑफिसला माझ्या ऑफिस असल्यामुळं माझ्या काय त्या तपासणी झालेल्या नाही आणि तुम्हीच तपासणी करा आणि मी येऊन सहाय्य करतो. म्हणजे ठीक आहे, माझ्या इन्स्पेक्शन झाले.
त्यांचा ड्रायव्हर आणि माझा ड्रायव्हर होता. माझ्या ऑफिसच्या गाडीचा ड्रायव्हर आणि त्यांचा ड्रायव्हर होता. आणि मग ते दोघे मांसाहारी खाणारे, मी शाकाहारी माणूस, ते आमचे साहेब शाकाहारी. एक जिल्हा परिषद सदस्य होते, त्यांच्या घरी जेवण केलेलं, माझा डबा नेहमीप्रमाणे मी नेला होता. ते ड्रायव्हर म्हणाला एक त्यातला की आम्ही मांसाहारी खातोय, आम्ही त्या तपासणीला असतं काय खात नाही. त्यावेळेला ते जिल्हा परिषद सदस्यांनी काय केले, त्याला 200 रुपये त्या ड्रायव्हरला दिले आणि म्हणाला तुझं तिथे जाऊन कुठं कारखान्यावर तिकडे जाऊन ते मांसाहारी काही खा जाता. तो त्याला दिले आणि मग माझा ड्रायव्हर तिथं होता, त्याचं नाव खोत, म्हणजे चांगल्याचं नाव सांगतो, त्याचं नाव खोत. त्या खोतला त्यांनी बोलवलं आणि खोतला सांगितलं की हे तुला 200 रुपये घे आणि तू जाऊन त्या कारखान्यावर जेवण ये जा, तिथं मांसाहारी काय जेवायचं ते. तो खोत असं म्हणाला की माझा साहेब डबा घेऊन आलाय, म्हणाला माझ्या साहेबाच्या डब्यात मी ठेवतो तुमच्या घरात, खरं मला काय तुमचे 200 रुपये नकोत. मला त्याने 200 रुपये घेतले नाही. हे मला त्या ड्रायव्हरनं नाही सांगितलं, हे मला त्या सरांनी सांगितलं. ते सर म्हणाले अहो काय तुमचा ड्रायव्हर आहे सर, तो कसा आहे काय ते तो गोष्ट वेगळी, पण आज तो तुमच्या बरोबर आलाय, तुमच्या गाडीत आलाय, तो मला म्हणाला 200 रुपये तुमचे नकोत. ते म्हणाले मी सांगणार ना तुझ्या साहेबाला. अजिबात सांगितलं आणि नाही सांगितलं तरी फरकच पडत नाही म्हणले. साहेबाच्या डब्यात मी जेवणार, तुमच्या घरात जेवणार म्हणले. तुम्ही शाकाहारी जेवण केले, आम्ही तुमच्या घरात जेवतो, तुम्ही घेणार नाही. हा सहवास होता. तो पूर्वी कसा वागत होता, पुढं कसं वागतोय हे मला काही देणे घेणे नाही. पण ह्या गोष्टीचं एक लक्षात आलं की माझ्या सहवासामुळं या माणसाच्या मनावर एवढा परिणाम झाला की आपण नको घ्यायला 200 रुपये. आपलं साहेब खात नाही, ते डबा खातंय आणि आपण बाहेर जाऊन हॉटेलात त्याचे पैसे घेऊन जेवायचं, हे बरोबर नाही. हे अनेका घटनेत आम्ही एका मोठ्या शाळेत गेलो, सातारा जिल्ह्यातल्या. एक चौकशीचं प्रकरण होतं, ते सगळं झालं व्यवस्थित, सगळं काय असेल ते चालेल. आणि त्या माणसाकडं एवढी मोठी व्यवस्था आहे त्याची सगळी, अनेक लोक त्याचा पाहुणचार घ्यायला येता जाता सगळ्यांसकट तिकडे जात असतात, सगळी सोय करतोय तो माणूस. आणि मग त्या माणसानं मला म्हटलं तुम्ही, मी म्हणलं नाही माझ्या ते ड्रायव्हरने जे डबा आणलाय, क्लार्कचा डबा आहे माझा डबा, आम्ही डबा खाणार. त्याला धक्काच बसला. तो म्हणला मी या क्षेत्रात 30 वर्ष आहे, असा एकही माणूस नाही की तो माझ्याकडे येऊन गेला नाही. आणि तुम्ही डबे कसे काय घेऊन आले? म्हणलं नाही आणले डबे, सगळीकडे जातो. आम्ही डबे खाल्ले, त्यांना काहीतरी हॉटेलमधनं आणलं तर खायला, ते काय किरकोळ त्यांना आम्हाला दिलेलं काहीतरी खाल्लं असलं आम्ही ते आमच्या डब्याबरोबर. मी आत बसलो होतो आणि आत बसल्यानंतर आमचा ड्रायव्हर आणि तो क्लार्क बाहेर आला. आल्याबरोबर त्यांनी पाकिटं 2 दिली आणि म्हणाले हे पाकिटं घ्या. आमच्या इथे येणारा माणूस असं पाकिटं आम्ही देतोच, म्हणजे ते आमचं हे आहे म्हणतो आम्ही, ते मोठा माणूस आहे तो एकदम, देतोय. ते म्हणाले साहेब आत बसलेत म्हणाले. त्या साहेबाने पाकिट घेतलं तर आम्ही पाकिट घेतो, ते साहेब पाकिट घेणार नाही आणि तुमचं पाकिट नको. अरे त्याला कुठं माहिती आहे आत ते घेणार नसतं तर राहू दे म्हणाले, तुम्ही घ्या बाहेर, तुम्हाला काय तुम्हाला काय ते कोण सांगणार आहे म्हणले त्यांना तुम्ही पाकिट घेतलं ते. नाही म्हणलं त्यांना कोणी नाही सांगितलं तर आमचं मन आम्हाला खातं. ज्या माणसाच्या गाडीतून आम्ही आलोय त्या माणसावर येताना आम्ही पाकिट नाही घेणार. मी बाहेर आलो, मला द्यायचा प्रयत्नच केला नाही तिने. छाबरा साहेब, तोंडाचं नाव गेलं चुकून, त्यांना त्यांनी सांगितलं की अहो हे असं असं केलं हे, ते काय घेणं झाले. ते म्हणाले हो यांच्याबद्दल माहिती आहे मला. म्हणाले नका ते काय तसलं काय करू नका, आपण याय जायचं काहीतरी भाडं बिडं देतोय म्हणाले, पण हे नको म्हटले यांना द्यायला. सहवासाचा परिणाम असा असतो. एखादा माणूस चांगला असेल ना त्याच्या सहवासात करता येते. आपल्यापर्यंत जेवढं काय करायचं तेवढं आपण प्रामाणिकपणाने केलं ना तरी पुष्कळ झालं. आपला एक म्हणजे खालचा मधला हप्ता, इथला हप्ता, तिथला हप्ता, त्यातला एक हप्ता जरी कोणाचा वाचला प्रामाणिकपणामुळे तरी पुष्कळ झालं. आपल्यापर्यंत आपण करायचं. फार काय करताय ना, अस्वस्थ व्हायला व्हायचं. समोरचं काय करतंय, काय वाटेल ते घेतंय, काय वाटेल ते करायला लागले. लाज लज्जा सोडलेले असतात. म्हणजे ही कपड्यात आहेत म्हणूनच, नाहीतर ही नग्नावस्थेत जगण्यासारख्या लायकीची माणसं करतात, हे असले पैसे खाणारी माणसं करतात. त्याला लाज लज्जा काही नाही. मी एका माझ्या एका लेखात लिहिलं होतं की पैशाची गरज पडली तर आपल्या बायकोला रस्त्यावर उभं करतील असल्या लायकीची माणसं आहेत ती सगळी. आणि ही जमात नष्ट व्हायला पाहिजे. खरंच मनापासून वाटतंय की सगळं देवानं आपल्याला दिलं. गरजा किती असतात प्रत्येक माणसाच्या. फार कमी आपल्याला पैसे लागतात जगायसाठी. फार कमी पैशात आपण चांगलं जगू शकतोय, आनंदाने जगू शकतोय. एवढ्या पिढ्यानपिढ्यांची व्यवस्था करून जगण्यात काय अर्थ आहे असं मला नाही वाटत खरं तर. आणि मग हे सगळं समूळ नष्ट व्हायला पाहिजे. पण चाणक्याने लिहून ठेवलंय की भ्रष्टाचार जगातला नष्ट होईल असं मला कधीच वाटत नाही. त्या काळात लिहिलं या बिचारानं. आत्ताची अवस्था तशीच आहे. पण परमेश्वर चांगलं युग येवो आणि लोकांच्या मनातलं हे सगळं जावं असं मला वाटतं नक्कीच. सर तुम्ही आता सांगितलं त्या पद्धतीने म्हणजे सहवास हा किती महत्वाचा असतो. आपल्या जीवनात जर एखाद्या व्यक्तीचा सहवास मिळाला तर आपले जीवन सुद्धा बदलून जाते.
मग सर, आता भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी म्हणजे आता जी तरुण पिढी अधिकारी होत आहे किंवा प्रशासकीय सेवेमध्ये काम करत आहे, मग त्यांना काय सांगाल की भ्रष्टाचाराला आळा तुम्ही घाला? म्हणजे खरंच असं वाटतंय प्रत्येक वेळेला की मुलं जी तयार होत आहेत ती संस्कारी झाली. आई वडिलांचे संस्कार त्यांच्यावर झाले, शिक्षकांचे संस्कार झाले, समाजाचे काही संस्कार झाले, तर प्रमाण कमी असेल. पण आज काही अधिकारी नक्की असे आहेत की जे अतिशय प्रामाणिकपणाने काम करतात. संस्काराशिवाय काय होते असं मला नाही वाटत. खरं त्या मुलाच्या कुटुंबाचे संस्कार असतील, त्या मुलावर झालेले शिक्षक चांगले संस्कार करतात, कुटुंब चांगले संस्कार करतात. पण ही माणसं जेव्हा अधिकार पदावर येतात तेव्हा त्यांचे चष्मे बदलतात. त्या अधिकार पदाचे चष्मे त्याला लागतात आणि त्या अँगलनं जे आपल्याला आजपर्यंत मिळालेलं नाही ते सगळं मिळवण्याचा ही माणसं प्रयत्न करतात. खरं तर त्या पैशात समाधान नसते, सुख नसते. खरं तर म्हणजे आपण भ्रष्टाचार न करता जेव्हा घरात येतो त्या पोराला माहीत असते, त्या पोरीला माहीत असते माझा बाप कुठं भ्रष्टाचार करत नाही, कोणाचे लाडी लबाडी करत नाही, कोणाचे पैसे खात नाही. त्या मुलांच्या मनातला बापाबद्दलचा जो आदर आहे ना, तो या नालायक माणसांच्या पोरांच्या मनात नसतो कधी, त्यांच्या बायकांच्या मनात कधीच नसतो. आणि मग ज्या बायकोकडनं आपल्याला आदर असा मिळत नाही, ज्या मुलांच्याकडनं असा आदर मिळत नाही, त्या मुलाला कळते, त्या मुलीला कळते, त्याच्या बायकोला कळते, त्याच्या आईला कळते, त्याच्या बापाला कळते की आपलं पोरगं नालायक भ्रष्टाचारी आहे, आपलं पोरगं पैसे खाते, आपल्या पोराच्यावर तक्रारी येतात. तेव्हा त्याला झोप लागत असेल का हो? तर ते मोठ्या गाडीतनं फिरत असेल, 50 लाखाच्या गाडीतनं फिरत असेल, पण ते दाखवते फक्त मी सुखी आहे. पण ही माणसं कधीच सुखी होत नाही. आपल्याला समाजाचं काहीतरी देणं लागत असं वाटत असेल तर समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे. ह्या जाणीवा लहानपणापासून माणसाच्या मनात आल्या तर होऊ शकते. खरं तर 8वीत असताना मी चप्पल घातलं, कारण वडिलांची नोकरी गेली, तुम्हाला सांगितलं मी. 8वीत आल्यावर मी चप्पल घातलं, तोपर्यंत घातलं नाही. आणि म्हणून समाजामध्ये 5000 पेक्षा जास्त मुलं, ज्या मुलींच्या पायात चप्पल नसायचं त्या मुलींना मी चप्पल वाटपाचे कार्यक्रम घेतले. आजही रस्त्यानं जाताना एखादी शाळेच्या युनिफॉर्मवरची मुलगी किंवा मुलगा अनवाणी निघालेला दिसला तर मी माझी गाडी थांबवून 100 रुपये त्याला देतोय आणि त्याच्या चप्पलची व्यवस्था करतोय. कारण माझे दिवस मला आठवतात. माझ्या काळात मला नाही कुणी केलं असलं, पण मला असं वाटतंय की ह्या मुलांना कोणीतरी द्यायला पाहिजे. माझ्याकडे आहे ना आता, आणि मग मुलांना दिलं तर काय बिघडते. आणि लय स्वाभिमानी असतात तो. म्हणजे आपण देतोय ती भीक म्हणून देत नसते, खरं मदत करत असते खरं, पण लय स्वाभिमानी असतात. माझ्या एका पुस्तकात रेफरन्स आलाय, पापाच्या चिठ्ठीला बायको बरोबर आम्ही चप्पल घ्यायला गेलो होतो पावसाळ्यात. आणि चप्पल घ्यायला पावसाळ्यात गेलेलो असताना मी गाडी लावली होती बाईक माझी, आणि बायको काहीतरी रस्त्यावरच चप्पल घ्यायला आली. रस्त्यावर एक 5वीची मुलगी नुसतीच हायस्कूलला गेलेली, ती 9वारी साडीतल्या जिच्या पायात चप्पल नाही ती आपल्या पोरीला चप्पल घ्यायला आली तिथे. आणि चप्पल घ्यायला हायस्कूलला जाणार म्हणून ती घेत असताना 100 रुपयाला चप्पल सांगितलं, आईनं 50 रुपयाला मागितलं, 70 रुपये शिवाय तो दिना. आणि मग तो म्हणाला, ए बाई चालती होईत ना, 70 रुपये आले तर चप्पल देणार, तर देणार नाही. माझं लक्ष बायकोच्या चप्पल घेण्याकडे नव्हतं, त्या माणसांच्याकडे होतं. आणि मग मी त्या म्हटलं की बाई थांबा म्हटलं, मी 100 रुपये काढले आणि म्हटलं बाईनं म्हटलं हे घ्या पैसे आणि तिला ते चप्पल घेऊन द्या म्हटलं. आता कोण परका माणूस कुणाला चप्पल देते म्हटलं, कुणाला नाही आवडणार. ते म्हणाले तुमचा काय संबंध हो? आमचा मी बघतो म्हणाली. आमचा मी बघतो म्हणाली, आम्हाला काय पैसे तुमचे नकोत म्हणाली. माझी बायकोनं ते ऐकलं आणि ती म्हणाली, अहो मी शिक्षिका यांची बायको आहे म्हणाली, आणि हे अनेक मुलींना देतात चप्पल घालायला, तुम्ही घ्या म्हणाली. मग तिने समजल्यावर समजूत काढल्यावर तिला 100 रुपये तिने घेतले. बायकोला काय माझ्या आवडलं नाही तिथे चप्पल. आम्ही आनंद शिव मार्ट आहे तिथे शेजारी पापाच्या चिठ्ठीला, तिथे गेलो. तिनं वरती त्या दुकानात जाऊन चप्पल घेतला आणि मी बाहेर आलो तर बारीक पाऊस पडत होता. आणि बारीक पाऊस पडत असताना ती मुलगी आणि आई ते चप्पलचं खोकं घेऊन उभारले ते दारात माझी वाट बघत. वरनं खाली आलो आम्ही. अरे का थांबला म्हटलं, गेला नाही अजून, चप्पल घेतलं ना तर होय घेतलं म्हणली. त्या पोरीनं मला चप्पल काढून दाखवलं. अहो मी त्यावेळेला खरं तर क्लास 1 अधिकारी होतो, म्हणजे सहाय्यक शिक्षण संचालक. ती 5वीची पोरगी, तिनं घेतलेलं 70 रुपयाचं चप्पल ते माझ्या हातात दिलं. मी ते खालीवर 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 बघितलं. काही गोष्टी दुसऱ्याच्या समाधानासाठी आपण करायच्या असतात. दुसऱ्याचं समाधान व्हायला पाहिजे. आपण किती मोठा हे जास्त महत्वाचं नसते, दुसऱ्याचं समाधान जास्त महत्वाचं असतं. ते मुद्दाम चप्पल खालीवर 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 केलं. किती मस्त आहे म्हटलं, चप्पल घाल म्हटलं, बाल छान आहे म्हटलं. एवढ्यावर झालं नाही ते. चप्पल घेतलं पोरीनं,
आणि तिची आई मला 30 रुपये द्यायला लागली परत. मी म्हटलं अगं हे तुलाच दिले 100 रुपये, घेऊन जा म्हटलं, तिला काहीतरी आण शाळेचं वगैरे. नाही नाही म्हणाली ती आई. म्हणजे गरीब माणसं असतात पण स्वाभिमान त्यांनी सोडलेला नसतो समाजामध्ये. ती काही भिकारी नसतात. खरं तर परिस्थितीमुळे या सगळ्या गोष्टी घ्यायला लागतात त्यांना. खरं तर आपण समजून घ्यायला पाहिजे. खरं तर ती आई म्हणाली तुम्ही 100 रुपये देताना चप्पलला 100 रुपये दिले, 100 रुपये साहित्य द्यायला दिले नाहीत म्हणाली. माझ्या मुलीला चप्पल मिळालंय, बायको म्हणाले अहो द्या तिला काहीतरी घेऊ दे. ती नाही नाही म्हणाली, 30 रुपये तुमचे मला नकोत म्हणाली, चप्पल दिलं पुरेसं झालं म्हणाली आणि तिनं 30 रुपये मला परत दिले. किती मोठ्या मनाची माणसं. एका बाजूला भ्रष्टाचारी माणसं लाखो रुपये घेत आहेत, लाखात ज्यांचे दर आहेत, आणि दुसऱ्या बाजूला 100 रुपये दिलेले 30 रुपये परत त्याला आई आणि मुलगी थांबती वाट बघत. समाजामध्ये अशी विषमता प्रचंड आहे. ही समाजामधली विषमता जेव्हा जाईल ना तेव्हा या देशाला चांगले दिवस येतील असं मला वाटतंय. असं प्रत्येकानं आपल्या कृतीतनं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला ना तर चांगले दिवस येऊ शकतील असं मला वाटतंय. सर खरंच या तुमच्या निर्मळ मनातील निस्वार्थी विचार ऐकून खूप असं मन भरून येत आहे की असं वाटतं की असं तुमच्यासारख्या निस्वार्थी मनाची लोक आज या समाजामध्ये आहेत म्हणून गरीब लोक तुमच्याकडे बघून एक जगण्याची नवी उमेद त्या लोकांना मिळते. ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे सर आपल्या सर्वांच्यासाठी. धन्यवाद सर. तर पुढचा प्रश्न सर, आज आपण शिक्षण प्रवाहात अनेक बदल होत असलेले आपल्याला दिसून येत आहेत. आता तर या कोरोनाचा काळ आहे, या कोरोनाच्या काळामध्ये भरपूर बदल या शिक्षण क्षेत्रामध्ये झालेले आहेत आणि या सर्वांना आपण सामोरं जाणं गरजेचं आहे. पालक असो, विद्यार्थी असो किंवा शिक्षक, या सर्वांनी त्या बदलाला सामोरं गेलं पाहिजे. आणि आता जे आपण 2023 मध्ये जे नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारणार आहे त्या धोरणाबद्दल थोडक्यात आम्हाला माहिती सांगा. आता एक अलीकडेच मला जयशिवराव पवार म्हणून आमच्या कॉलनीत एक राहतात, इतिहास संशोधक, थोर इतिहास संशोधक आहेत ते. माझे त्यांच्या फार चांगले संबंध आहेत. तर आता पूर्वी एक असा एक प्रयोग झाला होता की शाळा पूर्व तयारी वर्गाचा, म्हणजे पहिले 6 आठवडे पहिलीच्या मुलांना खरं तर पहिलीतलं काही शिकवायचं नाही, गाणी गोष्टी खेळ आणि कृतीवर प्राधान्य देणारं असं काहीतरी शिकवायचं. असं एक पायलट प्रोजेक्ट आता सरकार करते आणि साधारणपणे मला वाटते 800-900 शाळांना काहीतरी हा महाराष्ट्रात हा पायलट प्रोजेक्ट राबवला जातोय. तर ती पुस्तिका आणि ते मला त्यांनी दिलं होतं. खरं म्हणजे हा जुनाच प्रोजेक्ट आहे. आता काय झालंय, अंगणवाड्यांच्यामुळं बालवाडीच्यामुळं मुलांना शाळेत जायची सवय लागली, त्यामुळे या प्रोजेक्टची फारशी गरज नाही. आणि दुसरा हा जो प्रोजेक्ट आहे त्याची जी पुस्तकं आता बघितली तर त्या पुस्तकामध्ये असं दिसतंय की शहरी भागातल्या मुलांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या त्या पुस्तकातली चित्र आहेत, पुस्तकातल्या कथा आहेत, पुस्तकातल्या गोष्टी आहेत, हे सगळं शहरी भागाला लागू आहे असं आहे. आणि मग हे पायलट प्रोजेक्ट जर करायचं असेल तर या शहरी भागासाठी या मुलांसाठीच होतोय की काय असं वाटतंय. आणि मग ग्रामीण भागातल्या काही गोष्टी त्याच्यात येणं अपेक्षित आहे. मी सगळं लिहून दिले सरांना. त्याप्रमाणे आपल्या शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे त्यांनी ते माझा रिपोर्ट त्यांच्या नावाने तो त्यांनी पाठवून दिलेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये त्यांना पत्र पण आलंय की हा पायलट प्रोजेक्ट आहे, आता सगळी छपाई झाली आहे, 84 का 984 शाळेत ते होऊ द्या. आणि मग जेव्हा हा महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांसाठी हा प्रयोग सुरू होईल तेव्हा आपण तुमच्या सगळ्या सूचनांचा आपण आदर करू असं त्याच्यात लिहिलं. त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की भविष्य काळात म्हणजे विचार करताना फार चांगली पुस्तिका केली होती. त्याने असं केलं की समजा आता कोरोना राहिलाच पुढं तर मग काय करता येईल. मग त्याच्या वेबसाईट त्यांनी टाकले. त्याच्यात त्या पुस्तकाचा वापर पालक कसे करू शकतील, त्या पुस्तकाचा वापर शिक्षक कसे करू शकतील. शिक्षकांच्या हातात जर पुस्तक दिलं तर ऑनलाईन टीचिंग त्या शिक्षकांना कसं करता येईल याच्या अतिशय उत्कृष्ट गाईडलाईन त्या शाळा पूर्व तयारी वर्गाच्या पुस्तकात. आणि पहिल्या टर्मचं पुस्तक झालंय, फक्त दुसरा भाग काय आलेला अजून. तर त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आता केलेलं आहे. म्हणजे पहिलीच्या मुलांना शाळेत यायच्या अडचणी असतील तरी सुद्धा आपण किती चांगल्या प्रकारे त्या मुलांचं शिक्षण घेऊ शकतो असं वाटतंय. खरं तर कोरोनामुळे शिक्षण बरंच मागं गेलं असं मला वाटतंय. खरं कोरोनामुळे एकतर सुविधा मुलांच्याकडे उपलब्ध नाहीत. मोबाईल फोन मुलांच्याकडे असेल तर तो दिवसा पालकांच्याकडे असतो आणि सकाळ संध्याकाळ मुलांच्याकडे असतो. त्यामुळं काही शिक्षकांनी लवचिकपणा साधून सकाळी 8 ते 10, 11 पर्यंत वर्ग घेतले, संध्याकाळी काही वर्ग चालू आहेत, घरी गेल्यानंतर सुद्धा वर्ग सुरू आहेत. पण निश्चितपणानं ज्या पद्धतीचं शिक्षण व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीचं शिक्षण नाही होऊ शकलं.
खरं तर शासनानं सुद्धा फक्त आदेश काढून नाही चालत. शिक्षकांच्या ज्या असंख्य समस्या आहेत त्या समस्या लक्षात घ्यायला पाहिजे. कोरोनामुळे जीव जाण्याचा धोका जबरदस्तच होता, त्यामुळे शाळेत मुलं न येणं हे नक्कीच योग्य होतं. पण जर अशी परिस्थिती तर अंदाज आला नाही किती दिवस किती वर्ष किती महिने हा रोग राहील किंवा हा व्हायरस असेल समाजामध्ये याचा अंदाज नाही आला पहिल्यांदा. आणि अंदाज जसा येत गेला तशा गोष्टी बदल करत गेल्या. पण अजूनही ते वर्ग घ्यायचे नाही घ्यायचे, काही ठिकाणी पालकांच्या अनुमतीने वर्ग घेतले गेले, पण सगळ्याला मर्यादा आल्या खरं तर. आणि सगळ्यात वाईट गोष्ट कुठली झाली असेल तर आपल्या मुलांच्याकडे सुविधा उपलब्ध नसल्यामुळं शिक्षक प्रचंड प्रामाणिकपणानं त्याची इच्छा आहे की आपण या मुलांना काहीतरी करूया, मुलांना शिकवूया सगळं. आणि मग हे सगळी प्रचंड इच्छा असून सुद्धा समाजातनं जे येतं की नका शिकू किंवा काहीतरी झालं तर तुम्हाला जबाबदार धरतील किंवा अधिकृतपणाने कोण परवानगी देत नाही. त्यामुळं फार मोठ्या पद्धतीनं खरं तर मुलांचं नुकसान झाले हे नक्कीच आहे. कारण आई वडील काम करणार असतील, हातावरची पोट ज्यांचं असेल, अशा मुलांसाठी कधी लक्ष द्यायचं, कधी ते बघायचं, कधी शिकवायचं त्यांना. त्या मुलांच्या पुस्तकातून त्याला घरात शिकवणारं कोण आहे का? मग काय शाळांनी खरंच मुलांच्या पर्यंत गेल्या शाळेत, काय तीन चार घरात मुलांना एकत्र करून काही शिकवण्याचा प्रयत्न केला, काही ग्रुप केले. एकाकडे जर मोबाईल असेल तर 4-5 मुलं त्याच्या घरात येऊ देत, त्यांच्याकडून काही सूचना ऐकू देत, त्यांच्याकडून काहीतरी होऊ दे. आपल्या परीनं शिक्षण जिवंत ठेवण्याचा प्रयत्न शिक्षकांनी नक्की केला. पण राज्यकर्त्यांनी ज्या पद्धतीनं सुविधा पुरवून, जसा दवाखान्यासाठी सुविधा पुरवल्या गेल्या, मास्क पूर्वी ₹250 मिळायचा तो 25 रुपयावर, 20 रुपयावर, 10 रुपयावर आला. आता खरं तर हे कमी केलं. म्हणजे सगळ्या मेडिकलच्या सुविधा आता हळूहळू कमी पैशात मिळू लागल्या. तसं शिक्षण व्यवस्थेसाठी जर सरकारनं काही केलं असतं की कोरोना गेले ते वाईटच आहे खरं तर, पण भावी पिढ्या बर्बाद व्हायला नको, त्यांचं शिक्षणासाठी जर काही केलं असतं, अशा सुविधा करून ठेवल्या असत्या, काहीतरी सुविधा पुरवल्या असत्या, तर निश्चितपणाने शिक्षण चांगलं वाचलं असतं असं मला वाटतंय. कारण पहिल्यांदा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला तेही बरोबर आहे, आणि मग शिक्षणाकडे आत्ता लक्ष द्यायला लागलेत. आत्ता नव्याने काहीतरी सुरू होतंय, काहीतरी करायचा प्रयत्न करतायत. पण मला वाटतंय अजूनही खूप प्रयत्न अपुरे आहेत असं वाटतंय. शिक्षक जिथं सक्षम आहे, शिक्षकांनी मनात आणून जिथे केलंय तिथेच मात्र चांगल्या प्रकारचं चालू आहे. बाकीच्या ठिकाणी मात्र कोरोनानं आपलं शिक्षण किमान 2-3 वर्ष मागे नेलंय, एवढं निश्चितपणानं आहे. धन्यवाद सर. कोरोनाच्या काळात आपण म्हणाल तर सर अगदी शिक्षकांनी आपल्या जीवाची सुद्धा पर्वा केली नाहीये. न करता शिक्षण घरी बसून सुद्धा विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं हे बहुमूल्य कार्य शिक्षकांनी केलेलं आहे. सर तुम्ही आतापर्यंत खूप पुस्तके वाचली आणि लेख सुद्धा लिहिले. मग त्या पुस्तकांपैकी तुमच्या जीवनावर प्रभाव टाकणारे एखादी पुस्तक किंवा लेख यांच्याविषयी आम्हाला थोडी माहिती सांगाल का? खरं तर पुस्तकं, वास्तववादी पुस्तकं प्रचंडत नाहीत, आणि वास्तववादी पुस्तकातून तर आपण खूपच शिकतोय खरं तर. म्हणजे विशेषतः मुलांनी चरित्र वाचायला पाहिजे, आणि वाङ्मयीन पुस्तकं असतील, वाङ्मयीन घटना असतील, त्याच्यापेक्षा चरित्रात्मक वाचलं माणसानं तर वास्तव समोर येतं माणसाच्या. म्हणजे चरित्रातनं माणसं खूप शिकतात. दुसरी गोष्ट म्हणजे पुस्तकात जे वाचून मी खूप, माझ्याकडे जवळपास 3-4 लाख रुपयाची पुस्तकं आहेत. कुठल्या शाळेतनं भीक मागून आणलेलं एक पण नाही, ते अगदी अभिमानाने सांगतोय. सगळी पुस्तकं मी माझ्या पैशातनं विकत आणलेली आहेत, वाचल्यात पण तेवढीच पुस्तकं मी. मित्रांनो, माणसं भेटली पुस्तकाच्या रूपानं ती मला आता कोरोना काळात. या जवळपास 1.5 वर्षाच्या काळात 350 पेक्षा जास्त लोकांच्यावर मी लिहिलं, जे कोरोना युद्धा म्हणून पुढे आले. याच्या 3च घटना मी फक्त तुम्हाला सांगतो की ही माणसं मोठी, एक पुस्तकच आहे ते माणूस. म्हणजे एक अतिशय समाजामध्ये ज्या माणसांच्याकडे गलिच्छपणानं पाहिलं जातं, जे माणसं समोर आले की आपल्या मनामध्ये किळस निर्माण होतो, ज्या माणसाबद्दल आपल्या मनात कधी चांगलं नसते, अशी व्यक्ती म्हणजे किन्नर, ज्याला तृतीयपंथी म्हणतो आपण. या माणसांचं आपण काय बघितलंय हो? ही माणसं म्हणजे साडी नेसतात, अतिशय वाईट प्रकारचे हावभाव करतात, लोकांच्याकडे रेल्वे त्याच्यात भीक मागतात. असल्या अवस्थेतली ही माणसं खरवतात. नूरी कुवर नावाची एक मुलगी, 23-24 वर्षाची, बडोद्याची मुलगी, एका रडतेल्या मुलाचा आवाज आला म्हणून घरात गेली. सगळं तिचंही बंद झालं होतं, नाच गाणी करणं, लग्नात नाचणं, या सगळ्या गोष्टी.
हे सगळं बंद झालं होतं. म्हणजे ती अडचणीतच होती. असं असताना एका घरात शेजारच्या गेल्यावर एक आई झोपडपट्टीतल्या आपल्या मुलाला खायला मागतंय म्हणून मारत होती. आणि खायला मागते म्हणून मारताना ते रडताना मुलाचं ह्या बाईला अस्वस्थ झालं. आईच्या हातातलं बाळ ह्या किन्नरनं काढून घेतलं. मारू नका म्हणाले. काय करू म्हणाले. नवऱ्याची नोकरी गेली आहे, तो गेले महिनाभर बेपत्ता आहे. मी कुठेतरी काम करते, ते कामावर घ्यायचं मला बंद केलंय. या पोराला काय देऊ. दुधाचा एक कण नाही घरात, अन्नाचा तांदळाचा एक कण नाही घरात. भीक मागावी तर ते शोभणार नाही म्हणून मी भीक मागत नाही. कुणाकडनं तरी काहीतरी उसणं आणून या पोरांना घालतोय. त्या नूरी कवर नावाच्या एका पोरीवर का परिणाम झाला की तिनं लहानपणापासून 12-13 वर्षाची मुलगा असल्यापासून साडी नेसून तिनं जे पैसे मिळवून वयाच्या 23-24 वर्षापर्यंत जे सगळे दागिने केले होते ते सगळे दागिने गहाण ठेवले. आणि झोपडपट्टीमध्ये ज्या मुलांना अन्न नाही, ज्या मुलांना दूध प्यायला मिळत नाही, बाळाला दूध प्यायला मिळत नाही, अशा 1000 कुटुंबामध्ये तिनं ते सोनं स्वतःचं लिलाव गहाण ठेवून रेशनचे किट वाटले. तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रांनो, देशातल्या कुठल्याही मंत्र्यांनी, देशातल्या कुठल्या आमदारांनी, देशातल्या कुठल्याही खासदारांनी कधी स्वतःचा मोबाईल फोन एखाद्या झोपडपट्टीत दिलाय असं सांगितलंय की मला फोन करा, ज्या मुलाला दूध नाही, ज्या मुलाला अन्न नाही त्यांना दूध आणि अन्न मी पुरवेन, असा एकही माणूस या देशात नाही हो. त्या नूरीनं आणि तिच्या बहिणीने शेवटी दागिने विकले असते तिनं, कारण पैसे पुरले नाहीत, शेवटी विकायला लागले दागिने. आणि मग तिच्या बहीण पण किन्नरच, म्हणजे कसं नशीब असतंय. तिच्या बहिणीचा आणि तिचा नंबर मोबाईल तिने तिथल्या आजूबाजूच्या बडोद्याच्या झोपडपट्टीत दिला आणि सांगितलं ज्या पोराला बाळाला दूध नसेल, ज्यांच्या घरात अन्न नसेल, या मोबाईलवर मला फोन करा. एक रिक्षावाला तयार झाला मोफत सेवा द्यायला. आणि या पोरी दोघी बहिणी का तर मुलगे हे करतात साडी नेसून लोकांचं रंजन करणारी माणसं. जगामध्ये ह्या माणसांना कसलंही सुख नाही हो. अशा माणसांनी आजपर्यंत ते सगळं चालवलं या दुसऱ्या कोरोनाच्या लाटेमध्ये. आणि अजून सुद्धा रेशन, ते सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा, तो रिक्षावाल्याला घेऊन जा, त्याच्या दारात ते ठेवा. एकही फोटो या पोरींचा नाही आहे, एकही फोटो वाटताना मदत नाही आहे. नंतर बळे त्याचे फोटो काढले आणि परवा गुगलवर कुणीतरी टाकल्यामुळे मला माहिती मिळाली. मित्रांनो, कुष्ठरोगी वाराणसीचे. कुष्ठरोगी म्हणजे निदान हे किन्नर बरे, कुष्ठरोगी त्याच्यापेक्षा वाईट करत. जवळ सुद्धा आपण जात नाही हो. ते रस्त्याने येताना कडेने जातोय आपण. नाक गळलेली, कानाची पाळ्या नसलेली, बोट नसलेली, पाय नसलेले अशी चालणारी माणसं जेव्हा कोरोनाची पहिली लाट आली त्या वाराणसी मधल्या ह्या कुष्ठरोग्यांना असं वाटलं की आपण काहीतरी मदत करायला पाहिजे, कारण समाजामध्ये आपल्याला जगवतात आता. कारण आपण इथं आश्रमात राहतोय, आपल्याला खायला मिळते काहीतरी, पण समाजामध्ये आज काहीच खायला मिळत नाही अशी अवस्था आहे लोकांची. या कुष्ठरोग्यांनी भीक मागितली वाराणसीमध्ये आणि भीक मागून 32,000 रुपये पंतप्रधान कोविड फंडाला त्या माणसाने जमा केले. मित्रांनो, मला सांगा कुठं माणसं. आटोदी राजा नावाचा एक मुलगा केरळचा, ज्यानं वयाच्या 16 वर्षापर्यंत दरोडे घातले, चोऱ्या केल्या, आईचं मंगळसूत्र विकलं, ज्याला आई बापाने घरात हाकलून दिलं, ज्याला वय कमी असल्यामुळे सुधारगृहात ठेवलं. हा मुलगा आटोदी राजा नावाचा, ज्याचा मोदींनी उल्लेख केला होता खरं तर मन की बात मध्ये. या आटोदी राजा धिप्पाड दिसणार हे पोरग, त्याच्यात बायको कोण देत नव्हती. आणि 16 वर्षानंतर प्रार्थना ऐकली. काय ताकद असते शाळेची सांगतो की प्रार्थना ऐकली फक्त सुधारगृहामधली. आणि प्रार्थना ऐकून त्याला असं वाटलं ते शिक्षक, सुधारगृहातलं शिक्षक काहीतरी सांगते चांगलं असं वाटलं आणि त्याला वाटलं अरे आपण बदललं पाहिजे. म्हणजे 16 वर्षाच्या आतलं पोरग व्यसनी, जुगारी, आईचे दागिने चोरणार असं पोरग, त्याच्यात बदल प्रार्थनेनं झाला आणि त्याला वाटलं चांगलं करूया. ते बाहेर आलं आणि बाहेर गुन्हे दाखलच आहेत अजून. आणि ऑटो रिक्षा चालवायला घेतली 18 वर्ष पूर्ण झाल्यावर. आणि मग एक रस्त्यात नग्न अवस्थेत माणूस अन्नाविना पाण्याविना तडपडताना बघितला आणि या माणसाच्या मनावर परिणाम झाला. त्याच्यावर लिहिलंय मी, आता अजून पाठवायचं आहे. मित्रांनो, 11,000 रस्त्यावर पडलेल्या जीव घेण्या अवस्थेत जगत असणाऱ्या 11,000 लोकांचा मसिया म्हणून हा आटोदी राजा पुढे आला की ज्याच्यावर डकेतीचे गुन्हे होते. शब्दात मी जे आईला सांगू शकत नाही, जे बापाला सांगू शकत नाही, तो तुम्हाला सांगितलं. मी तिला जवळ घेतलं, माझ्या खांद्यावर पडून रडली. म्हणलं बाळा असंच कर, तुला आत्ता कळलंय ना आपलं काहीतरी चुकलंय,
तू आई म्हणून मला सांगितलंस, बाप म्हणून मला सांगितलंस, मी तुझ्या सरांना सुद्धा आज जाऊन सांगणार नाहीये, हे तुझ्यात आणि माझ्यात राहील. जेव्हा केव्हा तुला कधी वाटलं की मला फोन करावा तेव्हा सरांच्याकडनं फोन कर. आणि हे मला ते 4-5 वर्षापूर्वी त्या पोरीचा फोन आला, सर माझं लग्न झालं म्हणून सांगितलं तिने. आणि मी फार जागले. मी सर मला म्हणाले अहो कुणाची काय मुलगी म्हटली. म्हणलं काय नाही हो सर, ते आपल्या नेहमीचं व्याख्यानातलं वगैरे रडली बिडली पाया पडली. म्हटलं नाही तरी पण काहीतरी सांगितलंय. काय नाही सांगितलं म्हटलं, मला काहीच सांगितलं नाही. म्हणलं कोणाची मुलगी ती. अहो कोट्या दिशेची पोरगी आहे म्हणाली. म्हणलं बरं झालं, म्हणजे छान पोरगी आहे म्हटलं, चांगलं झालं. सरांना आज तागायत माहित नाही तिच्यात आणि माझ्यात काय झालंय. आज मी फक्त नाव सुद्धा तुम्हाला शाळेचं सांगितलंय, पण घडलं. मुलगी आयुष्यात सुखी आहे. व्याख्यानाचा परिणाम हा असू शकतो, पुस्तकांचा परिणाम आपण हा असू शकतो. आणि शिक्षकांच्या आयुष्यामध्ये शिक्षकांनी जर आपल्याला काही सांगितलं तर त्याचाही परिणाम निश्चितपणे चांगला असू शकतो असं मला वाटते. या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न केला. शिक्षकांचं आणि आईवडिलांचं ऐकलं, पुस्तकं वाचली, खरं तर लोक व्याख्यानं ऐकली तर माणसांच्या मनामध्ये बदल होऊ शकतोय आणि माणसं आयुष्यामध्ये काहीतरी मोठी होऊ शकतात असं मला वाटते. तर तुमच्या आतापर्यंत म्हणजे ऐकलेल्या म्हणजे शब्दातून म्हणजे तुमच्या व्याख्यानामुळे अनेक मुले किंवा मुली यांच्यामध्ये असा अनमोल असा बदल झालेला आम्हाला दिसून येतो. तसंच आता तुम्ही जे सांगितला म्हणजे तुमच्यामुळे आता आमच्या मनात सुद्धा हळूहळू बदल होत चाललेले आहेत. सर माझा एक प्रश्न असा आहे की म्हणजे तुमच्या आईचा तरी तुम्हाला खंबीरपणे सपोर्ट होताच, मग तुमच्या सहचरणीचा म्हणजे तुमच्या जीवनात कसा सपोर्ट तुम्हाला मिळाला? मी एका आमच्या सेंडअपच्या कार्यक्रमात, मला सेंडअप मी घेतलं नाही कुणाकडून, काय सेंडअपचा कार्यक्रम काय करावं माणसाने, तर ते माझ्याकडे पॉम्पलेट पण आहे त्याचं. म्हणजे मी कुणाचं गुलाबाचं फुल पण घेतलं नाही. मित्रांनो, ज्या दिवशी माझा सेंडअप झाला त्या दिवशी माझे शिक्षक ज्यांनी मला घडवलं ते डी बी पाटील सर आणि डी यू पवार सर, प्राध्यापक न्यू कॉलेजचे, त्या दोघांच्या घरी लग्नात जसे आपण कपडे घेतो एखाद्या माणसाला, आई बापाला, तसे कपडे घेऊन त्या दोघा नवरा बायकोंचा सत्कार केला मी सकाळी जाऊन. दुसरी गोष्ट म्हटलं, एड्सग्रस्त जी मुलं आहेत त्या एड्सग्रस्त मुलांना सगळ्या शाली दिल्या, त्यांना शैक्षणिक साहित्य दिलं सगळं. आणि जवळपास लोक म्हणतात हे पैसे वाचण्यासाठी करतात का काय, 700-800 लोकांना जेवण पण दिलं मी. मित्रांनो, माझ्या आईच्या शाळेच्या सगळ्या शिक्षकांचा सत्कार केला, सगळ्या मुलांना शैक्षणिक साहित्य दिलं. या सगळ्या गोष्टी त्यावेळेला निश्चितपणाने केल्या. रिटायरमेंटच्या वेळेला बायको खरं तर खूप चांगली भेटली. वडील तिचे 3 वर्षाचे असताना मुख्याध्यापक होते एका शाळेत, ते वारले. तिला वडिलांचा चेहरा आठवत नाही, अशा गरिबीतनं शिकलेली पोरगी. आणि मी माझ्यात आणि तिच्या वयामध्ये 10 वर्षाचं अंतर आहे. शाळेला व्हिजिट घ्यायला गेलो आम्ही गडिंगलजला आणि कोणीतरी सांगितलं की मुलगी अशी अशी आणि तिचं लग्न करा. त्यावेळेला त्यांनाही काय नव्हतंच असं. प्रत्येक मुलीला बाप असला पाहिजे एवढं वाटतं मला. कारण कुठल्या बापाने 10 वर्षापेक्षा वय जास्त असणाऱ्या मुलावर लग्न कधी बाप करून देणार नाही. बाप नसल्यामुळेच तिने मला करून दिला असेल, पण झालं बिचारीचं चांगलं. माणसानं तिची साथ मिळाली म्हणूनच मी आज जगू शकलो असं मला वाटते. कारण बऱ्याच गोष्टीमध्ये काही गोष्टी पटल्या नाही तर मग ते सोडून द्यायचं. ते CR चांगला लागेल का वाईट लागेल याच्यासाठी अधिकाऱ्यावर भांडणं चुकीच्या पद्धतीच्या वेळा काढायची. मला अनेकांनी सल्ला दिला, मार्चमध्ये कुठल्या अधिकाऱ्यावर भांडू नकोस. म्हणलं का, अहो ते चुकत असं तर भांडायला, मला गेला खड्ड्यात म्हटलं माझा CR काय करायचं मला ते CR बिआर करून, मला पुष्कळ आहे. आयुष्यामध्ये पटलं नाही ते कधी सोडलं नाही. पण जगत असताना शेवटपर्यंत जे चांगुल पण होतं ते पहिल्यापासूनच होतं. मी आईच्याबद्दल सांगितलं, बायको आणि माझं लग्न झालं आणि ती गडिंगलजला होती आणि मी विस्तार अधिकारी होतो शाहूवाडीला. आणि एकदा गावाकडनं येताना आमच्या सासूबाई गाडीतनं आल्या. मी विसरणं काय असतं आणि गर्दी असायची गाडीला त्यावेळेला. 86ला लग्न झालं माझं आणि सासूबाई मागं आम्ही दोघं पुढं बसलेलो. बोलण्याच्या नादात पहिल्या वर्ष लग्नातलं बोलण्याच्या नादात सासूबाईचं तिकीटच काढलेलं, आमच्या दोघांचीच तिकीट काढून बसले. कंडक्टरने ते सगळं मोजलं बिजलं, 2-4दा मागं आलं, सगळी तिकीटं तपासली तर सासूबाई सांगायच्या पुढं काढले तिकीट. आणि नंतर शेवटी जेव्हा कळलं कोण पुढं का कुठून काढले त्याने घेऊन या म्हणल्यानंतर माझ्याजवळ आली सासूबाई. मला म्हणलं तिकीट, मी मग लक्षात आलं की त्यांचं तिकीटच काढलेलं नाही, विसरूनच गेलो. सासूबाई गाडीत आहेत ते. इतकं वाईट बोललं कंडक्टर मला ते. मी विस्तार अधिकारी होते, जी लाज वाटली. दुसरी गोष्ट अशी की मी शावडेला असताना बायकोची बदली झाली तर ती शुक्रवारी देवीला यायची आणि शाळा सकाळची करून मी आलो आणि तावलपासून चालत बसला यायचो आम्ही. तेव्हा बसला आलो तर बायको दिसली. मी म्हणलं अगं नाही, म्हणलं देवीला आलोय. गर्दी प्रचंड बसमध्ये असायची. बसमध्ये मागं पुढं झालं. दोघांची तिकीट मात्र काढली होती. बस स्टॉपला बस फिरून सानेगुरुजी येईपर्यंत
बायको गाडीत आहे हेच विसरलो. बस स्टॉपपासून घरात आलो, बायको दार उघडायला यायची नाही मी शुक्रवारी, कारण मी शुक्रवारी यायचं तिकडून. आईनं दार उघडलं. मी म्हणलं ही कुठं आहे? ती देवाला गेली म्हणजे. देवाला गेलं माझ्या लक्षात आलं गाडी काय मागत मी असं बघितलं. तिने नुसती मान हलवली. त्याला 1च वर्षाचा कालावधी होता. 3रीला पोरगं होतं. स्कॉलरशिपच्या परीक्षेला प्रायव्हेट हायस्कूलमधले एक सर घ्यायचे तास उमा टाकेजवळ. आणि मग मला म्हणाले की रिक्षावाला येणार नाही, तुम्ही तिला सोडा आणि डाएटला जावा. माझा पहिला तास डाएटला आणि त्याला 11:30 घेऊन या. मी आपलं 11ला आमचं सुरू झालं. मी व्याख्यान शिक्षकांच्या देताना आमच्या कांबळे नावाच्या क्लार्क आल्या. ह्यांचा वहिनीचा फोन आलाय. म्हणजे तिला कळत नाही का मी शिकवायला आलोय की म्हटलं. गेल्या त्या बिचारी खाली. 10 मिनिटांना बायकोने परत फोन केला. तेव्हा मोबाईल नव्हते. बायको म्हणाली त्यांना सांगा वरती जाऊन खाली बोलवायला. माझा फोन गेला. त्या आल्या. मी त्या बाईवर रागवलो. ते आता पेनिटला आहेत बाई. आणि मग रागवल्या ते गेल्या खाली. परत बायकोनं फोन केला. त्यांना फक्त सांगा अनु अनु अनु, माझ्या पोराचं नाव अनु, अनु म्हणा. ते येते खाली म्हणले. अनु म्हणल्याबरोबर माझ्या लक्षात आलं ते राहिले तिकडेच. क्लास सुटून 1.5 तास झाला होता. आणि 1.5 तास झाल्यानंतर ते रडत बसलं 3रीचं पोरगं. आणि ब्रँच विक्रम हायस्कूलमध्ये वाटकेजवळ. आणि एका समोरच्या बाईनं तुझा बाप आहे का कोण आहे म्हटली. चल माझ्या घरात. तिने जेवायला घातलं, त्याला झोपिवलं. आणि मग मी 1:30-1:45 वाजता गेलो. पोराला उठवलं. त्या बाईनं असली मापं काढली माझी. आणि मग त्याला घेऊन गेलो. मी पोराला विसरलो. 10वीची पोरगी आमची परीक्षेला होती शहाजी कॉलेजला. आणि मी उपशिक्षणाधिकारी. मी म्हणलं चल कशाला त्या दुसऱ्या मुलींच्या वर जातेस, तुझा पेपर आज नाही तिचा, तुझ्याला सोडतो. सोडलो. ऑफिसमध्ये गेलो. आणि ऑफिसच्या कामात लागलो. आणि पोरगी बाहेर उभा केली आहे जिल्हा परिषदेच्या बाहेर. तिथं कशाला एवढ्या लवकर जायचं म्हणून पावणे झालं ऑफिस. तिथंच आत बसल्यानंतर पाडगावकर बाई म्हणून आमच्याकडे क्लार्क होत्या. म्हणजे तिचा नवरा पण होता शिक्षक. पाडगावकर बाई म्हणलं का एवढा वेळ काय करायला केला म्हटलं ऑफिसला यायला. अहो पोरगीला 10वीच्या परीक्षा असतो. 10वीच्या परीक्षेला म्हणल्यावर मी उठलोच तिथनं खुर्चीतनं. आणि जिल्हा परिषदेच्या मागं आमचं ते गाड्या लावायच्या. पळत यायला आलो. तेवढ्यात आमच्या एक अकाउंट ऑफिसर आहे. हो जावा, माहिती आहे देसाई साहेबांच्या लक्षात आलं तुम्ही आत बसलाय. देसाई साहेब सोडायला गेले तुमच्या पोरगीला. म्हणजे आयुष्यभर जे काम करायचं ते मनापासून केलं, सगळं विसरून केलं, तरी पण घरच्यांनी समजून घेतलं सगळं. आणि आजपर्यंत सगळं व्यवस्थित झालं. व्यवस्थित सगळ्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं व्यवस्थित झालं आणि चांगलं झालं असं मला वाटतं. ह्या गोष्टी सवयीच्या सगळ्या असतात. आपण एखाद्या कामात मग्न झालो की ते होते असं मला वाटते. खरं धन्यवाद साहेब. आता गेली आपण जवळजवळ 1.5-1.5 तास झालं. आपण अनेक प्रश्नावर आणि गोष्टीवर चर्चा केलेल्या आहेत. मुक्तपणे आपण आमच्याशी बोललात. आपण आता समारोपाकडे जात आहे. मी तुमच्यासाठी एवढंच म्हणेन की परिसाच्या सहवासामध्ये येऊन लोखंडाचं देखील सोनं होते. त्या पद्धतीनं तुमच्या सहवासामध्ये आलेल्या अनेक लोकांचं तुम्ही सोनं केलेलं आहात. तुमच्या भावी पुढील येत्या कार्यासाठी आमच्या संस्थेकडून आम्हा सर्व शिक्षकांच्याकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर आता आपण बऱ्याच गोष्टीवर चर्चा केली. त्याच्यामध्ये मग शैक्षणिक क्षेत्र असू दे, तुमचं वैयक्तिक जीवनाबद्दल पण आपण काही गोष्टीवर आपण चर्चा केलेल्या आहे. तर या सगळ्या गोष्टी कडेला नेण्यासाठी एक अध्यात्माची कुठेतरी आपल्याला साथ असते. आणि आम्ही असं तुमच्या बऱ्याच व्याख्यानातून तुमचं ऐकलेलं आहे की तुम्हाला अध्यात्माची खूप आवड आहे. तर ह्या अध्यात्माची सांगड तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनाशी कसं घातला त्याबद्दल. अध्यात्म नेहमी माणसाला चांगुलपण देतं. म्हणजे जिथे कुठं तुम्ही ऐकायला काही जाता, जिथे श्रवण करता, तिथे तुम्हाला ते चांगलंच सांगतात खरं. आणि म्हणून अध्यात्म हे माणसाला म्हणजे शेवटपर्यंत साथ देणारं असतं. सांगुलपणा त्याच्यात जिवंत ठेवणारं असतं. आणि म्हणून प्रत्येक माणसानं अंधश्रद्धा अजिबात असायला नको. पण अध्यात्म, कुठेतरी विश्वास, कुणावर तरी कुणातरी चांगलं बोललेलं ऐकणं, या सगळ्या गोष्टी माणसाच्या आयुष्यामध्ये आल्या तर निश्चितपणानं माणसाकडे चांगुलपण येतं असं मला वाटते खरं. आणि अध्यात्म माणसाच्या वागण्यात जगण्यात हे निश्चितपणानं आलं तर अध्यात्म म्हणजे फार काही कुठं जाऊन काही करायला पाहिजे असं काही नसतं. आपल्या वागण्यात सुद्धा आपण ते सिद्ध करू शकतोय की आपल्या अंगामध्ये अध्यात्म आहे. दुसऱ्याच्या भावना जाणून घेणं, दुसऱ्याला पडेल ती मदत करणं, दुसऱ्याला उपयोगी पडणं, दुसऱ्याचं काही ओरबडून न घेणं, हे सगळं अध्यात्मातच मोडतंय सगळं करतात. आणि म्हणून हे अध्यात्म जगण्याचा प्रयत्न आपण पुढच्या काळामध्ये जर केला किंवा अध्यात्म आपल्या चांगुलपणासाठी, चारित्र्य निर्मितीसाठी निश्चितपणाने उपयोगी आहे असं मला वाटतंय. आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्या अध्यात्माची जोड असल्यामुळेच आमच्याकडे मंदिर होती शाहू महाराजांची.
आणि तिथून ते सगळं निश्चितपणानं पाझरत आमच्याकडे शेवटपर्यंत आलेलं आहे. आणि इथून पुढे सुद्धा ते तसंच आमच्या मुलाबाळांच्या पर्यंत होऊन जाईल असं मला वाटतंय. आणि म्हणून त्याची जोड म्हणजे ज्ञान हवं, विज्ञान हवं, तंत्रज्ञान हवं, त्याचप्रमाणे तत्वज्ञान सुद्धा माणसाच्या आयुष्यात असेल. तत्वज्ञान हे अध्यात्मच देऊ शकते आणि अध्यात्माचं तत्वज्ञान माणसाला मिळालं तर तो माणूस खरंच कुठेही वाह्यातपणे वागत नाही, चांगलं वागतो आणि आपल्याबरोबर इतरांना चांगलं करण्याचा तो निश्चित प्रयत्न करतो. खरंच सर, अध्यात्मक विषयी खूपच छान आम्हाला माहिती मिळाली. अध्यात्मन म्हणजे किती महत्वाचं आहे हेही आम्हाला समजले. ध्येयवेळी काही माणसे असतात, पण ध्येयाला वेळे करणारे तुम्ही आहात. आज समाजामध्ये तुमची एक आगळी वेगळीच प्रतिमा आम्हाला दिसून येते. SD पाटील सर म्हणा किंवा नैना मॅडम यांच्या तोंडून आम्ही नेहमीच तुमचे नाव हे ऐकतच आलो आहोत. आज मात्र तुमच्याशी प्रत्यक्षपणे गप्पा मारून मन हे भरून गेले. आमच्या मनामध्ये कळत न कळतपणे का होईना एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. महाराष्ट्रातील एक नामांकित अधिकारी व्यक्ती आपल्या या कोल्हापूर जिल्ह्याला मिळाले ही आमच्यासाठी एक अभाग्याचीच गोष्ट आहे. सर, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी गप्पा मारलात. तुमचा वेळ आम्हाला, अनमोल असा वेळ आम्हाला दिल्याबद्दल मी उपस्थित सर्वांच्या वतीने मी तुमचे आभार मानते आणि तुमच्या भावी वाटचालीस आमच्या सृजन परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा देते. आणि हा मुलाखतीचा कार्यक्रम ते संपन्न झाला. तर माझं भाग्य इथे संजय किंवा मॅडमच्या घरी आलो. खरं तर सरस्वतीचा वास या घरामध्ये असं मला वाटतं. खरं आणि एका सरस्वतीच्या वास असणाऱ्या घरात यायची संधी मिळाली, बोलायची संधी मिळाली. माझ्या आयुष्यात आता मगाशी घडलेला प्रसंग मी जन्मात कधी विसरणार नाही. खरं तर जेव्हा मुलगी माहेरी येते ना तेव्हाच तिच्या पायावर पाणी घातलं. संजय मॅडमनी माझ्या पायावर पाणी घातलं. म्हणजे मुलीच्या पलीकडचं खरं तर असतं हे, बाहेर पण असते. खरं तर हा असा प्रसंग आयुष्यात पुढे कधी येणार नाही आणि आजपर्यंत आला नाही. अशा घरात यायची संधी मिळाली, तुमच्याशी काही भावना शेअर करता आल्या, हे माझ्या आयुष्यामध्ये मरेपर्यंत हे माझ्या लक्षात राहील निश्चितपणानं. आणि मला जेव्हा कुठे लिहायची संधी मिळेल तेव्हा असंही माणसं वागू शकतात एखाद्या अधिकाऱ्याशी, असंही माणसं वागू शकतात एखाद्या समाजात काम करणाऱ्या माणसाची. याचा एक वेगळा आदर्श आज या घराच्या निमित्तानं मला पाहायला मिळाला. आणि मी माझं भाग्य असं समजतो की आज मी इथं आलो नसतो तर हा वेगळा आणि आगळा अनुभव, हे जे माहेरपण आहे जे मला आज दिलं ते मला कधीच भोगता आलं नसतं. त्यामुळे मीच खरं तर ह्या तुमच्या सगळ्या परिवाराचे ऋणात राहणं इथून पुढे निश्चितपणाने पसंत करतो. खरं तर धन्यवाद. आज या ठिकाणी आमच्या फाउंडेशनच्या वतीनं खूप चांगल्या पद्धतीनं सुनीता टीचर यांनी आणि अश्विनी टीचर यांनी सरांची मुलाखत घेतली. खरं म्हणजे महाराष्ट्रातले एक ख्यातनाम अधिकारी म्हणून आम्ही ज्यावेळी गायकवाड साहेबांच्याकडे बघतो असंच करतोस, इथे काम कसं करतोस, ते म्हणाले माझ्या ट्रंकेत त्याचं उत्तर आहे. संरक्षण मंत्री संवेदनशील होते, गेले, थांबले, 1 तास वेटिंग केलं त्याची ड्युटी संपेपर्यंत आणि आज गेल्यानंतर त्याने ट्रंकेतलं हे काढलं. म्हणजे वाटलं असेल आईनं काहीतरी दिलं असेल, बायकोने काहीतरी दिलं असेल, देवाचा फोटो असेल, विठ्ठलाचा फोटो असेल, काय नव्हतं. मृत्युंजयच्या पुस्तकाची कॉपी त्यांच्याकडे होती शिवाजी सावंतांच्या. ते मला यातला कर्ण, यातला कृष्ण, यातला अर्जुन हे मला भावले. आणि म्हणून मी असं ठरवलं की मृत्युंजयमध्ये ही पात्र जी उभी केली शिवाजी सावंतांनी त्या पात्रांप्रमाणे जगायचं आणि देशासाठी लढायचं, देशासाठी मरायचं. म्हणून मला काही वाटत नाही. मी जेव्हा बराकी देतो माझी ड्युटी संपवून तेव्हा मृत्युंजय पुस्तक मी हजारो वेळा आजपर्यंत वाचलंय. प्रत्येक वेळा वाचले की प्रत्येक वेळा माझ्या अंगात नवं चैतन्य येतं. म्हणजे मरणाच्या दारात कधी गोळी लागेल याची भ्रांत न ठेवणारा जवान आमचा साताऱ्याचा तो पुस्तकाच्या जीवावर जगतोय तिथे. खरं पुस्तकाची ताकद मित्रांनो ही असते मोठी आणि हीच ताकद शिक्षकांच्याकडे पण असते. शिक्षक आपल्याला साध्या साध्या गोष्टी काही सांगतात, त्या साध्या साध्या गोष्टीला प्रचंड मोठा अर्थ असतो, आपल्याला नंतर कळतो तो. आणि म्हणून आयुष्यामध्ये आई वडील आणि शिक्षक ही नेहमी आपल्या भल्यासाठी सांगत असतात. या 3 माणसांचं आयुष्यामध्ये ऐकलं तर निश्चितपणे आपल्याला आयुष्यात मोठं होता येते आणि सन्मानाने जगता येते. ही 30 माणसं आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आयुष्याला वळण देण्याचं काम करत असतात. धन्यवाद सर. खरंच पुस्तकं माणसाला जगायला शिकवतात. पुस्तकं असं म्हटलं जातं की जगात सर्वात श्रीमंत माणूस जो कोण असेल वैचारिक दृष्टिकोनातून तर जो जास्त पुस्तकं वाचलेला आहे आणि त्या पुस्तकाप्रमाणे जो आचरण केलेला आहे आणि त्या पुस्तकाचं अनुकरण करून आपलं जीवन समृद्ध केलेलं आहे हाच जगातील श्रीमंत माणूस आज आपण म्हणायला काही हरकत नाही सर.
तर आज तुम्ही बोलता बोलता म्हटला की वंचित घटकातील आणि ज्यांची परिस्थिती नसताना देखील, एक वेळचं खायला अन्न नसताना देखील या कोरोना काळामध्ये बऱ्याच व्यक्तींनी या समाजासाठी खूप काही मोलाचं असं सहकार्य केलेलं आहे. तर परवाच तुमचा एक लेख व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून प्रसारित झाला होता की एक शेतकरी कुटुंबातील एक व्यक्ती दाम्पत्य की ज्यांच्याकडे एक वेळचं म्हणजे त्यांच्याकडे राहण्यापुरतं जागा होती, तर ती जागा त्यांनी काय केलेली आहे की त्या गावामध्ये शाळा नव्हती, तर त्या शाळेसाठी त्यांनी आपल्या राहण्याचा विचार न करता त्या शाळेसाठी त्यांनी ती जागा दिलेली आहे. तर अशा व्यक्ती तुम्हाला कुठून मिळतात? त्यांच्या म्हणजे ही एक अनुभवाची शिदोरी म्हणायला पाहिजे सर. काय होतंय की सांगोलपणा समाजामध्ये आहे. पूर्वी मी भ्रष्टाचारावर खूप लिहायचो, म्हणजे आता पण ते वाटलं तर लिहितोय. तुम्हाला आता कधी मी फारसं बाहेर बोलत नाही. माझ्यावर 5 कोटी रुपयाचा आभरण दावा आहे कोल्हापुरात. त्याच्यानंतर एका मोठ्या माणसानं त्याचे लोक येऊन गेलेत माझ्या घरी, तुमची सगळी पेन्शन संपवतो, कारण तुम्ही जे एका मोठ्या माणसाबद्दल जे विधान केले ते अतिशय चुकीचं आहे. आणि ते मोठ्या पेपर आलं महाराष्ट्रातल्या. म्हणजे प्राथमिक शाळेमध्ये, सरकारी शाळेमध्ये नक्षले तयार होतात असं एक विधान एकालाही मोठ्या माणसानं भारतातल्या केलं. त्यानं सांगितलं की सरकारी शाळा सगळ्या बंद करा, कारण ह्या शाळेतली मुलं देशाच्या उपयोगाची काही नाही. असं जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा त्याच्यावर मी लिहिलं आणि त्यांना खटकली एकच गोष्ट की त्याचं टायटल असं होतं की आध्यात्मिक गुरुच्या तोंडातून बाहेर पडला मैला, असं त्याचं टायटल होतं. ते त्यांना लागलं. ते घरी येऊन मला धमक्या देऊन गेले, सुप्रीम कोर्टात माझ्यावर केस दाखल करणार आहेत वगैरे वगैरे सगळं आहे. आता ते वर्षभर आहे, मध्ये मध्येच त्यांना काहीतरी चिव चढतोय मध्ये येतात. मी म्हटलं मी जे केले ते सरकारी शाळा वाचाव्यात म्हणून त्यांच्याबद्दल चांगलं. कलाम साहेब म्हणलं सरकारी शाळेत शिकले, मनमोहन सिंग सरकारी शाळेत शिकले, अटल बिहारी वाजपेयी सरकारी शाळेत शिकले. सरकारी शाळेतनं कुठलं नक्षली तुम्हाला तयार व्हायला दिसतं? आणि म्हणून मी लिहिलं. मग त्यांनी मला बरेच व्हिडिओ घेऊन आले, ती घराकडे सगळी माणसं, एवढे अब्ज रुपये मदत केले, एवढे हे केलं, एवढ्या झोपडपट्ट्या वाचवल्या. म्हणजे त्यांनी ठीक आहे, मी ते कुठं म्हटलं नाही ना की त्यांनी केलं नाही, पण हे म्हटलेलं चूक आहे म्हणून मी लिहिलंय. तुम्हाला माझ्यावर जे करायचं ते करा. आणखीन एका कोल्हापुरातल्या घटनेमध्ये एका मोठ्या पेपरचे प्रमुख मुंबईचे, कोल्हापुरातले आणि 2 वार्ताहर आणि मी असं एक 5 कोटीचा आभरणचा दावा त्याच्या नोटीस आले, त्याची उत्तरं वगैरे चालले. पण मला त्यांनी सांगितलं की तुम्ही काय सर काळजी करू नका, आम्ही आहे. त्याचा बापाचा बाप आला तरी आम्ही ते सगळं व्यवस्थित करू. आणि काय आता म्हणजे थांबले सगळं. म्हणजे आपण एखादी गोष्ट चूक आहे असं जरी आपण लिहायला लागलो तर सुद्धा त्या लोकांचा प्रचंड त्रास होतोय, प्रचंड धमक्या येतात. मला पण येतात खूप लोकांच्याकडं. जेव्हा मी अन्याय झाल्यावर त्या माणसांच्यावर लिहिलं तेव्हा प्रचंड मला त्रास झाला, पण मी काय कुणाला दाद दिली नाही. शेवटच्या वेळेला मी एकच सांगितलं होतं, जेव्हा ती माणसं माझ्या घरात येऊन, बायको माझ्या घरात असती तर त्याला चक्कर आली असती. म्हणजे इतकं ती वाईट बोलली माझ्या. सगळी वयस्क माणसं होती, मी काय बोललो नाही त्यांना. मी म्हटलं तुम्हाला जे काय करायचं ते करा. मी म्हटलं माझं वय आता, तेव्हा माझं वय 62 होतं. मी म्हटलं माझं वय 62 आहे, माझ्या पोराचं लग्न व्हायचं आहे, ते करतील, समाज करेल. म्हटलं मला काय जे व्हायचं ते होईल. म्हटलं मला आता सगळं माझ्या आयुष्यात चांगलं झालेलं आत्तापर्यंत आहे, मला कोणाची भीती वाटायचं कारण नाही. तुम्हाला जे काय करायचं ते करा. फक्त काही बोलणारी माणसं भीती दाखवणारी असतात, त्यांचे काय सुप्रीम कोर्टाचं काही मला आलेलं नाही. चांगलं आहे म्हणून मग मी काही त्याच्या भीतीमुळे कोणाचं वाईट लिहितो असं नाही. पण चांगलं जेव्हा लिहायला लागलो ना तेव्हा आपला एक कोल्हापूर जिल्ह्यातला मराठी माणसाचा, म्हणजे महाराष्ट्रातला एक US ला म्हणजे अमेरिकेमध्ये एक ग्रुप आहे. आमचे बिदरीचे पाटील सर आहेत, प्राचार्य रिटायर झाले, ते त्यांचा मुलगा आहे तिथे. तर ते बिदरीच्या पाटील सरांच्याकडून त्या अमेरिकेत राहणारे मराठी माणसं जी आहेत त्यांच्यावर लेखन जातं माझं. ते सगळं ते जातं तिकडं. त्याच्यानंतर आपल्या राज्याच्या बाहेरच्या काही ठिकाणी जातं. मला हिंदीतनं लिहायचं येते बऱ्याच ठिकाणी, कारण वाचणारे बऱ्यापैकी प्राध्यापक शिक्षक असतात. हिंदीतनं लिहा सोपं पडेल, जर अडचण येते वगैरे. आता तो पण प्रश्न निकाली निघेल, कारण स्पीड न्यूजना उद्या माझी ती मुलाखत आपल्यासारखीच आहे तिथं. ते म्हणाले आम्ही 27 भाषेत तुमचं ट्रान्सलेट करतो आणि ज्या कुठल्या राज्यात तुम्हाला पाहिजे त्या भाषेत त्यांना पाठवतो म्हणाले. आणि ते आता ते त्यांचं ते करतील, सगळं ते त्यांच्याप्रमाणे होईल. आता हे सगळं करत असताना जवळपास 350 ग्रुप असतील माझ्याकडे, आणि मग त्यांच्या मार्फत आणि ते बाहेर जात आहेत सगळीकडे. महाराष्ट्रातले फार मोठी माणसं, एका ग्रुप, प्रचंड मोठी माणसं. शिक्षण खात्यातले तर काळपांडे साहेब जे ॲडमिन आहे त्यांच्या ग्रुपवर महाराष्ट्रातला शिक्षण तज्ज्ञ नाही असा एकही माणूस नाही, त्या ग्रुपवर जातं. आणि मग हे जेव्हा मी एखाद्या चांगल्या माणसांच्या बद्दल लिहितोय आणि त्याला काहीतरी न्याय द्यायचा प्रयत्न करतोय आणि ते सगळीकडे जाते असं जेव्हा लक्षात येते
त्यावेळेला माणसं मला ते एखादी छोटी बातमी एखादं आणखीन काहीतरी पाठवतात की सर हे आलंय चांगलं आणि हे बघा तुम्हाला कुठे मिळते का बाबा गुगलवर इकडे तिकडे. आणि मग हे असं करत करत मग ते शोधत बसायचं, ते सगळं करायचं. आणि मग त्यातनं जर मिळालं तर ठीक, नाही तर ज्या माहितीच्या आहे त्या माहितीच्या आधारावर ते लिहायचं. याचा परिणाम प्रचंड चांगला होतो. व्याख्यानाचा परिणाम खूप चांगला होतो. मुलं इनोसंट असतात खरं तर. मुलांच्या समोर बोललं ना तर खूप परिणाम होतोय मुलांच्यावर. म्हणजे म्हणून व्याख्यानं मुलांनी ऐकली पाहिजे असं मला वाटते. खरं तर चांगलं ऐकावं मुलांनी. खरं तर पूर्वी श्रावण महिन्यात अखंड श्रावण महिना मुलं ऐकायची. आता काय ऐकण्यासारखं राहिलं नाही गावामध्ये कुठंतरी. आणि मग ऐकत चांगलंच मिळत नाही. खूप परिणाम चांगला म्हणजे एका आमच्या नापा हायस्कूलमध्ये 100 मुलांच्या 10वीच्या निरोप समारंभात मला सर बोलवायला आले आणि मला म्हणाले मुलांशी बोला अर्धा तास. मी म्हणलं अरे बाबा हे तर परिवाराशी परीक्षेला झालं काय, मी आधी बोलवायचं ना, मला मी बोललोच ना मुलांशी आधी, तरी पण बोला म्हणाले. मी गेलो कार्यक्रम, समोरच माझं ऑफिस होतं व्यवसाय मार्शलचं. बोलल्यानंतर एक मुलगी 7:30 दिसून आलेल्या पूर्ण आली बाहेर आणि रडा लागली. रडतात मुली मला माहिती आहे. आणि इतकी रडली की माझा हात पकडला आणि माझ्या खांद्यावर पडून अशी डोकं ठेवून रडायला. हा नवीन अनुभव होता. मी म्हणलं अगं मला काय वाटतं होतं आई गेली का काय किंवा वडील गेलेत का काय, आणि मी बोललोय आणि काय तर लागलं. म्हणलं काय घडलं का नाही म्हणले काय नाही. काय एवढी रडतीस म्हटलं. तर काय एवढी रडतीस म्हटल्यानंतर तिने आपल्या पायाचं चप्पल मला दाखवलं. ते म्हणाले ह्या बघा माझ्या चप्पलला दोन्ही अंगठी नाहीत म्हणाले. माझा नापा हायस्कूलला नंबर आहे. माझं ते कुठलं ते कॉम्रेडचं एक हायस्कूल आहे तिथं नंबर आलाय माझा. मी आईला आणि बाबांना सकाळी म्हटलं की मी आता साडी नेसून निघाले, माझ्या पायात तुटकं चप्पल आहे ज्याला अंगठी नाही. मला चप्पल घेतलं तर मी परीक्षेला जाणार नाही. आई बाबा म्हणाले आमच्याकडे चप्पल घ्यायला पैसे नाहीत, या चप्पलवर जा, तुझी परीक्षा होती मी तुला चप्पल घेऊन देतो. मी आज जेवलेलं नाही सर, आता 3 वाजले, मी जेवलेली नाही सर, तुमचं व्याख्यान आता ऐकलं म्हणाले. मी संध्याकाळी आता दुपारी घरी गेले ना तर आईला आणि बाबाला सांगणार की मला चप्पल आणि 4 महिने दिले नाही तरी चालेल, तुम्हाला पैसे मिळतील तेव्हा द्या, कारण चप्पलसाठी हट्ट करणार नाही आणि तुम्हाला नावं ठेवणार नाही. हा व्याख्यानाचा परिणाम असतो. मी म्हटलं बाळ आईला आणि बाबाला हे जाऊन सांग म्हटलं. परवा दिवशी भरारी पथकाच्या भेटीसाठी मी इथे येणार ऑफिसमध्ये, तुझा नंबर शेजारीच आहे इथे, तू मला नवं चप्पल दाखवायला येशील हा विश्वास आहे मला, कारण तुझ्या आईला असं वाटेल की माझी पोरगी शहाणी झाली, माझी पोरगी समंजस झाली, माझ्या पोरीला माझं दुःख कष्ट कळायला लागलं असं तिला वाटेल, आणि तुझा बाप रस्त्यावर हमाली करेल तर तुला नवं चप्पल आणून देईल. तसंच झालं की पोरगी 9:45 माझी वाट बघत बसली होती. सर म्हणाले तुम्ही सांगितलं तसंच घरात सांगितलं, माझ्या बापाने मला चप्पल आणून दिले म्हणाली. आता चप्पल घालणार पण बापाकडे आणि आईकडे परत हट्ट नाही करणार म्हणाली. हा परिणाम असतोय. साताऱ्यातली एक मुलगी व्यवसाय भाषण अधिकारी असताना मला म्हणाले सर संस्कृतीचे 100 मराठी तुकडे आणि इंग्रजीचे कसं करतोस, इथे काम कसं करतोस. ते म्हणाले माझ्या ट्रंकेत त्याचं उत्तर आहे. संरक्षण मंत्री संवेदनशील होते, गेले, थांबले, 1 तास वेटिंग केलं त्याची ड्युटी संपेपर्यंत, आणि आज गेल्यानंतर त्याने ट्रंकेतलं हे काढलं, म्हणजे वाटलं असेल आईनं काहीतरी दिलं असेल, बायकोने काहीतरी दिलं असेल, देवाचा फोटो असेल, विठ्ठलाचा फोटो असेल, काय नव्हतं. मृत्युंजयच्या पुस्तकाची कॉपी त्यांच्याकडे होती शिवाजी सावंतांच्या. ते मला यातला कर्ण, यातला कृष्ण, यातला अर्जुन हे मला भावले. आणि म्हणून मी असं ठरवलं की मृत्युंजयमध्ये ही पात्र जी उभी केलीत शिवाजी सावंतांनी, त्या पात्रांप्रमाणे जगायचं आणि देशासाठी लढायचं आणि देशासाठी मरायचं. म्हणून मला काही वाटत नाही. मी जेव्हा बराकी देतो माझी ड्युटी संपवून, तेव्हा मृत्युंजय पुस्तक मी हजारो वेळा आजपर्यंत वाचलंय. प्रत्येक वेळा वाचले की प्रत्येक वेळा माझ्या अंगात नवं चैतन्य येतं. म्हणजे मरणाच्या दारात कधी गोळी लागेल याची भ्रांत न ठेवणारा जवान आमचा साताऱ्याचा, तो पुस्तकाच्या जीवावर जगतोय तिथे. खरं पुस्तकाची ताकद मित्रांनो ही असते मोठी, आणि हीच ताकद शिक्षकांच्याकडे पण असते. शिक्षक आपल्याला साध्या साध्या गोष्टी काही सांगतात, त्या साध्या साध्या गोष्टीला प्रचंड मोठा अर्थ असतो, आपल्याला नंतर कळतो तो. आणि म्हणून आयुष्यामध्ये आई वडील आणि शिक्षक ही नेहमी आपल्या भल्यासाठी सांगत असतात. या 3 माणसांचं आयुष्यामध्ये ऐकलं तर निश्चितपणे आपल्याला आयुष्यात मोठं होता येते आणि सन्मानाने जगता येते. ही 30 माणसं आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आयुष्याला वळण देण्याचं काम करत असतात. धन्यवाद सर. खरंच पुस्तकं माणसाला जगायला शिकवतात. पुस्तकं असं म्हणलं जातं की जगात सर्वात श्रीमंत माणूस जो कोण असेल वैचारिक दृष्टिकोनातून, तर जो जास्त पुस्तकं वाचलेला आहे आणि त्या पुस्तकाप्रमाणे जो आचरण केलेला आहे आणि त्या पुस्तकाचं अनुकरण करून आपलं जीवन समृद्ध केलेलं आहे, हाच जगातील श्रीमंत माणूस आज आपण म्हणायला काही हरकत नाही सर.
तर आज तुम्ही बोलता बोलता म्हटला की वंचित घटकातील आणि ज्यांची परिस्थिती नसताना देखील, एक वेळचं खायला अन्न नसताना देखील या कोरोना काळामध्ये बऱ्याच व्यक्तींनी या समाजासाठी खूप काही मोलाचं असं सहकार्य केलेलं आहे. तर परवाच तुमचा एक लेख व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून प्रसारित झाला होता की एक शेतकरी कुटुंबातील एक व्यक्ती दाम्पत्य की ज्यांच्याकडे एक वेळचं म्हणजे त्यांच्याकडे राहण्यापुरतं जागा होती, तर ती जागा त्यांनी काय केलेली आहे की त्या गावामध्ये शाळा नव्हती, तर त्या शाळेसाठी त्यांनी आपल्या राहण्याचा विचार न करता त्या शाळेसाठी त्यांनी ती जागा दिलेली आहे. तर अशा व्यक्ती तुम्हाला कुठून मिळतात? त्यांच्या म्हणजे ही एक अनुभवाची शिदोरी म्हणायला पाहिजे काय सर. होतंय की सांगोलपणा समाजामध्ये आहे. पूर्वी मी भ्रष्टाचारावर खूप लिहायचो, म्हणजे आता पण ते वाटलं तर लिहितोय. तुम्हाला आता कधी मी फारसं बाहेर बोलत नाही. माझ्यावर 5 कोटी रुपयाचा आभरण दावा आहे कोल्हापुरात. त्याच्यानंतर एका मोठ्या माणसानं त्याचे लोक येऊन गेले माझ्या घरी, तुमची सगळी पेन्शन संपवतो, कारण तुम्ही जे एका मोठ्या माणसाबद्दल जे विधान केले ते अतिशय चुकीचं आहे. आणि ते मोठ्या पेपर आलं महाराष्ट्रातल्या. प्राथमिक शाळेमध्ये, सरकारी शाळेमध्ये नक्षले तयार होतात असं एक विधान एका लई मोठ्या माणसानं भारतातल्या केलं. त्यानं सांगितलं की सरकारी शाळा सगळ्या बंद करा, कारण ह्या शाळेतली मुलं देशाच्या उपयोगाची काही नाहीत. असं जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा त्याच्यावर मी लिहिलं आणि त्यांना खटकली एकच गोष्ट की त्याचं टायटल असं होतं की आध्यात्मिक गुरुच्या तोंडातून बाहेर पडला मैला, असं त्याचं टायटल होतं. ते त्यांना लागलं. ते घरी येऊन मला धमक्या देऊन गेले, सुप्रीम कोर्टात माझ्यावर केस दाखल करणार आहेत वगैरे वगैरे सगळं आहे. आता ते वर्षभर आहे, मध्ये मध्येच त्यांना काहीतरी चिव चढतोय, मध्ये येतात. मी म्हटलं मी जे केलंय ते सरकारी शाळा वाचाव्यात म्हणून त्यांच्याबद्दल चांगलं. कलाम साहेब म्हणलं सरकारी शाळेत शिकले, मनमोहन सिंग सरकारी शाळेत शिकले, अटल बिहारी वाजपेयी सरकारी शाळेत शिकले. सरकारी शाळेतनं कुठनं नक्षली तुम्हाला तयार व्हायला दिसतं. आणि म्हणून मी लिहिलं. मग त्यांनी मला बरेच व्हिडिओ घेऊन आले, ती घराकडे सगळी माणसं, एवढे अब्ज रुपये मदत केले, एवढे हे केलं, एवढ्या झोपडपट्ट्या वाचवल्या. म्हणजे त्यांनी ठीक आहे, मी ते कुठं म्हटलं नाही ना की त्यांनी केलं नाही, पण हे म्हटलेलं चूक आहे म्हणून मी लिहिलंय. तुम्हाला माझ्यावर जे करायचं ते करा. आणखीन एका कोल्हापुरातल्या घटनेमध्ये एका मोठ्या पेपरचे प्रमुख, मुंबईचे, कोल्हापुरातले आणि 2 वार्ताहर आणि मी, असं एक 5 कोटीचा आभरणचा दावा, त्याच्या नोटीस आले, त्याची उत्तरं वगैरे चालले. पण मला त्यांनी सांगितलं की तुम्ही काय असं काळजी करू नका, आम्ही आहे. त्याचा बापाचा बाप आला तरी आम्ही ते सगळं व्यवस्थित करू. आणि काय आता म्हणजे थांबले सगळं. म्हणजे आपण एखादी गोष्ट चूक आहे असं जरी आपण लिहायला लागलो तर सुद्धा त्या लोकांचा प्रचंड त्रास होतोय, प्रचंड धमक्या येतात. मला पण येतात खूप लोकांच्याकडं. जेव्हा मी अन्याय झाल्यावर त्या माणसांच्यावर लिहिलं तेव्हा प्रचंड मला त्रास झाला, पण मी काय कुणाला दाद दिली नाही. शेवटच्या वेळेला मी एकच सांगितलं होतं, जेव्हा ती माणसं माझ्या घरात येऊन, बायको माझ्या घरात असती तर त्याला चक्कर आली असती, म्हणजे इतकं ती वाईट बोलली. माझ्या सगळी वयस्क माणसं होती, मी काय बोललो नाही त्यांना. मी म्हटलं तुम्हाला जे काय करायचं ते करा. मी म्हटलं माझं वय आता, तेव्हा माझं वय 61-62 होतं. मी म्हटलं माझं वय 62 आहे, माझ्या पोराचं लग्न व्हायचं आहे, ते करतील, समाज करेल. म्हटलं मला काय जे व्हायचं ते होईल. म्हटलं मला आता सगळं माझ्या आयुष्यात चांगलं झालेलं आत्तापर्यंत आहे, मला कोणाची भीती वाटायचं कारण नाही. तुम्हाला जे काय करायचं ते करा. फक्त काही बोलणारी माणसं भीती दाखवणारी असतात, त्यांची काय सुप्रीम कोर्टाचं काही मला आलेलं नाही. चांगलं आहे म्हणून मग मी काय त्याच्या भीतीमुळे कोणाचं वाईट लिहितो असं नाही, पण चांगलं जेव्हा लिहायला लागलो ना तेव्हा आपला एक कोल्हापूर जिल्ह्यातला मराठी माणसाचा, म्हणजे महाराष्ट्रातला एक US ला म्हणजे अमेरिकेमध्ये एक ग्रुप आहे. आमचे बिद्रीचे पाटील सर आहेत, प्राचार्य रिटायर झाले, ते त्यांचा मुलगा आहे तिथे. तर ते बिद्रीच्या पाटील सरांच्याकडून त्या अमेरिकेत राहणारे मराठी माणसं जे आहेत त्यांच्यावर लेखन जातं माझं, ते सगळं ते जातं तिकडं. त्याच्यानंतर आपल्या राज्याच्या बाहेरच्या काही ठिकाणी जातं. मला हिंदीतनं लिहायचं येते बऱ्याच ठिकाणी, कारण वाचणारे बऱ्यापैकी प्राध्यापक शिक्षक असतात. हिंदीतनं लिहा सोपं पडेल, जर अडचण येते वगैरे. आता तो पण प्रश्न निकाली निघेल, कारण स्पीड न्यूजना उद्या माझी ती मुलाखत आपल्यासारखीच आहे तिथं. ते म्हणाला आम्ही 27 भाषेत तुमचं ट्रान्सलेट करतो आणि ज्या कुठल्या राज्यात तुम्हाला पाहिजे त्या भाषेत त्याला पाठवतो म्हणाले. आणि ते आता ते त्यांचं ते करतील, सगळं ते त्यांच्याप्रमाणे होईल. आता हे सगळं करत असताना जवळपास 350 ग्रुप असतील माझ्याकडे, आणि मग त्यांच्या मार्फत आणि ते बाहेर जात आहेत सगळीकडे. महाराष्ट्रातले फार मोठी माणसं, एकेका ग्रुप, प्रचंड मोठी माणसं. शिक्षण खात्यात तर काळपांडे साहेब जे ॲडमिन आहे त्यांच्या ग्रुपवर महाराष्ट्रातला शिक्षण तज्ज्ञ नाही असा एकही माणूस नाही, त्या ग्रुपवर जातं. आणि मग हे जेव्हा मी एखाद्या चांगल्या माणसांच्या बद्दल लिहितोय आणि त्याला काहीतरी न्याय द्यायचा प्रयत्न करतोय आणि ते सगळीकडे जाते असं जेव्हा लक्षात येते
त्यावेळेला माणसं मला ते एखादी छोटी बातमी एखादं आणखीन काहीतरी पाठवतात की सर हे आलंय चांगलं आणि हे बघा तुम्हाला कुठे मिळते का बाबा गुगलवर इकडे तिकडे. आणि मग हे असं करत करत मग ते शोधत बसायचं, ते सगळं करायचं. आणि मग त्यातनं जर मिळालं तर ठीक, नाही तर ज्या माहितीच्या आहे त्या माहितीच्या आधारावर ते लिहायचं. याचा परिणाम प्रचंड चांगला होतो. व्याख्यानाचा परिणाम खूप चांगला होतो. मुलं इनोसंट असतात खरं तर. मुलांच्या समोर बोललं ना तर खूप परिणाम होतोय मुलांच्यावर. म्हणजे म्हणून व्याख्यानं मुलांनी ऐकली पाहिजे असं मला वाटते. खरं तर चांगलं ऐकावं मुलांनी. खरं तर पूर्वी श्रावण महिन्यात अखंड श्रावण महिना मुलं ऐकायची. आता काय ऐकण्यासारखं राहिलं नाही गावामध्ये कुठंतरी. आणि मग ऐकत चांगलंच मिळत नाही. खूप परिणाम चांगला. म्हणजे एका आमच्या नापा हायस्कूलमध्ये 100 मुलांच्या 10वीच्या निरोप समारंभात मला सर बोलवायला आले आणि मला म्हणाले मुलांशी बोला अर्धा तास. मी म्हणलं अरे बाबा हे तर परिवाराशी परीक्षेला झालं काय, मी आधी बोलवायचं ना, मला मी बोललोच ना मुलांशी आधी, तरी पण बोला म्हणाले. मी गेलो कार्यक्रम, समोरच माझं ऑफिस होतं व्यवसाय मार्शलचं. बोलल्यानंतर एक मुलगी 7:30 दिसून आलेल्या पूर्ण आली बाहेर आणि रडा लागली. रडतात मुली मला माहिती आहे. आणि इतकी रडली की माझा हात पकडला आणि माझ्या खांद्यावर पडून अशी डोकं ठेवून रडायला. हा नवीन अनुभव होता. मी म्हणलं अगं मला काय वाटतं होतं आई गेली का काय किंवा वडील गेलेत का काय आणि मी बोललोय आणि काय तर लागलं. म्हटलं काय घडलं का गं? नाही म्हणली काय नाही. काय एवढी रडतीस म्हटलं. तर काय एवढी रडतीस म्हटल्यानंतर तिने आपल्या पायाचं चप्पल मला दाखवलं. ते म्हणाले ह्या बघा माझ्या चप्पलला दोन्ही अंगठी नाहीत म्हणाले. माझा नापा हायस्कूलला नंबर आहे. माझं ते कुठलं ते कॉम्रेडचं एक हायस्कूल आहे तिथं नंबर आलाय माझा. मी आईला आणि बाबांना सकाळी म्हटलं की मी आता साडी नेसून निघाले, माझ्या पायात तुटकं चप्पल आहे ज्याला अंगठी नाही. मला चप्पल घेतलं तर मी परीक्षेला जाणार नाही. आई बाबा म्हणाले आमच्याकडे चप्पल घ्यायला पैसे नाहीत, या चप्पलवर जा, तुझी परीक्षा होती मी तुला चप्पल घेऊन देतो. मी आज जेवलेली नाही सर. आता 3 वाजले, मी जेवलेली नाही सर. तुमचं व्याख्यान आता ऐकलं म्हणाले. मी संध्याकाळी आता दुपारी घरी गेले ना तर आईला आणि बाबाला सांगणार की मला चप्पल आणि 4 महिने दिले नाही तरी चालेल, तुम्हाला पैसे मिळतील तेव्हा द्या, कारण चप्पलसाठी हट्ट करणार नाही आणि तुम्हाला नावं ठेवणार नाही. हा व्याख्यानाचा परिणाम असतो. मी म्हटलं बाळ आईला आणि बाबाला हे जाऊन सांग म्हटलं. परवा दिवशी भरारी पथकाच्या भेटीसाठी मी इथे येणार ऑफिसमध्ये, तुझा नंबर शेजारीच आहे इथे, तू मला नवं चप्पल दाखवायला येशील हा विश्वास आहे मला. कारण तुझ्या आईला असं वाटेल की माझी पोरगी शहाणी झाली, माझी पोरगी समंजस झाली, माझ्या पोरीला माझं दुःख कष्ट कळायला लागलं असं तिला वाटेल आणि तुला बाप रस्त्यावर हमाली करेल तर तुला नवं चप्पल आणून देईल. तसंच झालं की पोरगी 9:45 माझी वाट बघत बसली होती. सर म्हणाले तुम्ही सांगितलं तसंच घरात सांगितलं, माझ्या बापाने मला चप्पल आणून दिले म्हणाली. आता चप्पल घालणार पण बापाकडे आणि आईकडे परत हट्ट नाही करणार म्हणाली. हा परिणाम असतोय. साताऱ्यातली एक मुलगी व्यवसाय मार्शन अधिकारी असताना मला म्हणाले सर संस्कृती 100 मराठी तुकडे आणि इंग्रजी शब्द म्हणाले. मी जे आईला सांगू शकत नाही, जे बापाला सांगू शकत नाही ते तुम्हाला सांगितलं. मी तिला जवळ घेतलं, माझ्या खांद्यावर पडून रडली. म्हणलं बाळा असंच कर, तुला आत्ता कळलंय ना आपलं काहीतरी चुकलंय, तू आई म्हणून मला सांगितलंयस, बाप म्हणून मला सांगितलंयस, मी तुझ्या सरांना सुद्धा आज जाऊन सांगणार नाहीये, ते तुझ्यात आणि माझ्यात राहील. जेव्हा केव्हा तुला कधी वाटलं की मला फोन करावा तेव्हा सरांच्याकडनं फोन कर. आणि हे मला ते 4-5 वर्षापूर्वी त्या पोरीचा फोन आला, सर माझं लग्न झालं म्हणून सांगितलं तिने. आणि मी फार जागले. मी सर मला म्हणाले अहो कुणाची काय मुलगी म्हटली. म्हणलं काय नाही हो सर, ते आपल्या नेहमीचं व्याख्यानातलं वगैरे रडली बिडली पाया पडली. म्हटलं नाही तरी पण काहीतरी सांगितलंय. काय नाही सांगितलं म्हटलं, मला काहीच सांगितलं नाही. म्हणलं कोणाची मुलगी ती? अहो कोट्या दिशेची पोरगी आहे म्हणाली. म्हणलं बरं झालं म्हणजे छान पोरगी आहे म्हटलं, चांगलं झालं. सरांना आज तागायत माहित नाही तिच्यात आणि माझ्यात काय झालंय. आज मी फक्त नाव सुद्धा तुम्हाला शाळेचं सांगितलंय पण घडलं. मुलगी आयुष्यात सुखी आहे. व्याख्यानाचा परिणाम हा असू शकतो, पुस्तकांचा परिणाम आपण हा असू शकतो. आणि शिक्षकांच्या आयुष्यामध्ये शिक्षकांनी जर आपल्याला काही सांगितलं तर त्याचाही परिणाम निश्चितपणे चांगला असू शकतो असं मला वाटते. या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न केला. शिक्षकांचं आणि आईवडिलांचं ऐकलं, पुस्तकं वाचली, खरं तर लोक व्याख्यानं ऐकली तर माणसांच्या मनामध्ये बदल होऊ शकतोय आणि माणसं आयुष्यामध्ये काहीतरी मोठी होऊ शकतं असं मला वाटते. तर तुमच्या आतापर्यंत म्हणजे ऐकलेल्या म्हणजे शब्दातून म्हणजे तुमच्या व्याख्यानामुळे अनेक मुले किंवा मुली यांच्यामध्ये असा अनमोल असा बदल झालेला आम्हाला दिसून येतो. तसंच आता तुम्ही जे सांगितलं म्हणजे तुमच्यामुळे आता आमच्या मनात सुद्धा हळूहळू बदल होत चाललेले आहेत. सर माझा एक प्रश्न असा आहे की म्हणजे तुमच्या आईचा तरी तुम्हाला खंबीरपणे सपोर्ट होताच, मग तुमच्या सहचरणीचा म्हणजे तुमच्या जीवनात कसा सपोर्ट तुम्हाला मिळाला? मी एक आमच्या सेंडअपच्या कार्यक्रमात मला सेंडअप मी घेतलं नाही कुणाकडून. काय सेंडअपचा कार्यक्रम काय करावं माणसाने,
तर ते माझ्याकडे पॉम्पलेट पण आहे त्याचं. म्हणजे मी कुणाचं गुलाबाचं फुल पण घेतलं नाही. मित्रांनो, ज्या दिवशी माझा सेंडऑफ झाला त्या दिवशी माझे शिक्षक ज्यांनी मला घडवलं ते डी बी पाटील सर आणि डी यू पवार सर, प्राध्यापक न्यू कॉलेजचे, त्या दोघांच्या घरी लग्नात जसे आपण कपडे घेतो एखाद्या माणसाला, आई बापाला, तसे कपडे घेऊन त्या दोघा नवरा बायकोंचा सत्कार केला मी सकाळी जाऊन. दुसरी गोष्ट म्हटलं, एड्सग्रस्त जी मुलं आहेत त्या एड्सग्रस्त मुलांना सगळ्या शाली दिल्या, त्यांना शैक्षणिक साहित्य दिलं सगळं. आणि जवळपास लोक म्हणतात हे पैसे वाचवण्यासाठी करतात का काय, 700-800 लोकांना जेवण पण दिलं मी. मित्रांनो, माझ्या आईच्या शाळेच्या सगळ्या शिक्षकांचा सत्कार केला, सगळ्या मुलांना शैक्षणिक साहित्य दिलं. या सगळ्या गोष्टी त्यावेळेला निश्चितपणाने केल्या. रिटायरमेंटच्या वेळेला बायको खरं तर खूप चांगली भेटली. वडील तिचे 3 वर्षाचे असताना मुख्याध्यापक होते एका शाळेत, ते वारले. तिला वडिलांचा चेहरा आठवत नाही. अशा गरिबीतनं शिकलेली पोरगी. आणि मी माझ्यात आणि तिच्या वयामध्ये 10 वर्षाचं अंतर आहे. शाळेला व्हिजिट घ्यायला गेलो आम्ही गडिंगलरला आणि कोणीतरी सांगितलं की मुलगी अशी अशी आणि तिचं लग्न करा. त्यावेळेला त्यांनाही काय नव्हतंच असं. प्रत्येक मुलीला बाप असला पाहिजे एवढं वाटतं मला. कारण कुठल्या बापाने 10 वर्षापेक्षा वय जास्त असणाऱ्या मुलावर लग्न कधी बाप करून देणार नाही. बाप नसल्यामुळेच तिने मला करून दिला असेल, पण झालं बिचारीचं चांगलं. माणसानं तिची साथ मिळाली म्हणूनच मी आज जगू शकलो असं मला वाटते. कारण बऱ्याच गोष्टीमध्ये काही गोष्टी पटल्या नाही तर मग ते सोडून द्यायचं. ते CR चांगला लागेल का वाईट लागेल याच्यासाठी अधिकाऱ्यावर भांडणं, चुकीच्या पद्धतीच्या वेळा काढायची. मला अनेकांनी सल्ला दिला, मार्चमध्ये कुठल्या अधिकाऱ्यावर भांडू नकोस. म्हणलं का, अहो ते चुकत असं तर भांडायला, मला गेला खड्ड्यात म्हटलं माझा CR काय करायचं मला ते CR बिआर करून, मला पुष्कळ आहे. आयुष्यामध्ये पटलं नाही ते कधी सोडलं नाही. पण जगत असताना शेवटपर्यंत जे चांगुल पण होतं ते पहिल्यापासूनच होतं. मी आईच्याबद्दल सांगितलं. बायको आणि माझं लग्न झालं आणि ती गडिंगलला होती आणि मी विस्तार अधिकारी होतो शाहूवाडीला. आणि एकदा गावाकडनं येताना आमच्या सासूबाई गाडीतनं आल्या. मी विसरणं काय असतं आणि गर्दी असायची गाडीला त्यावेळेला. 84ला लग्न झालं माझं. आणि सासूबाई मागं आम्ही दोघं पुढं बसलेलो. बोलण्याच्या नादात पहिल्या वर्ष लग्नातलं बोलण्याच्या नादात सासूबाईचं तिकीटच काढलेलं, आमच्या दोघांचीच तिकीट काढून बसले. कंडक्टरने ते सगळं मोजलं बिजलं, 2-4दा मागं आलं, सगळी तिकीटं तपासली. तर सासूबाई सांगायच्या पुढं काढले तिकीट. आणि नंतर शेवटी जेव्हा कळलं कोण पुढं काय कुठून काढले त्याने घेऊन या म्हणल्यानंतर माझ्याजवळ आली सासूबाई. मला म्हणलं तिकीट. मग लक्षात आलं की त्यांचं तिकीटच काढलेलं नाही, विसरूनच गेलो. सासूबाई गाडीत आहेत ती. इतकं वाईट बोललं कंडक्टर मला ते. मी विस्तार अधिकारी होते, जी लाज वाटली. दुसरी गोष्ट अशी की मी शावडेला असताना बायकोची बदली झाली तर ती शुक्रवारी देवीला यायची आणि शाळा सकाळची करून मी आलो आणि तावलपासून चालत बसला यायचो आम्ही. तेव्हा बसला आलो तर बायको दिसली. मी म्हणलं अगं नाही, म्हणलं देवीला आलोय. गर्दी प्रचंड बसमध्ये असायची. बसमध्ये मागं पुढं झालं. दोघांची तिकीट मात्र काढली होती. बस स्टॉपला बस फिरून सानेगुरुजी येईपर्यंत बायको गाडीत आहे हेच विसरलो. बस स्टॉपपासून घरात आलो. बायको दार उघडायला यायची नाही. मी शुक्रवारी, कारण मी शुक्रवारी यायचं तिकडून. आईनं दार उघडलं. मी म्हणलं ही कुठं आहे? ती देवाला गेली. म्हणजे देवाला गेलं माझ्या लक्षात आलं गाडी काय मागं. मी असं बघितलं, तिने नुसती मान हलवली. त्याला 1च वर्षाचा कालावधी होता. 3रीला पोरगं होतं. स्कॉलरशिपच्या परीक्षेला प्रायव्हेट हायस्कूलमधले एक सर घ्यायचे तास उमा टाकेजवळ. आणि मग मला म्हणाले की रिक्षावाला येणार नाही, तुम्ही तिला सोडा आणि डाएटला जावा. माझा पहिला तास डाएटला आणि त्याला 11:30ला घेऊन या. मी आपलं 11ला आमचं सुरू झालं. मी व्याख्यान शिक्षकांच्यावर देताना आमच्या कांबळे नावाच्या क्लार्क आल्या. ह्यांचा वहिनीचा फोन आलाय. म्हणजे तिला कळत नाही काय मी शिकवायला आलोय की म्हटलं. गेल्या त्या बिचारी खाली. 10 मिनिटांना बायकोने परत फोन केला. तेव्हा मोबाईल नव्हते. बायको म्हणाली त्यांना सांगा वरती जाऊन खाली बोलवायला. माझा फोन गेला. त्या आल्या. मी त्या बाईवर रागवलो. ते आता ते युनिटला आहेत बाई. आणि मग रागवल्या, ते गेल्या खाली. परत बायकोनं फोन केला. त्यांना फक्त सांगा अनु अनु अनु, माझ्या पोराचं नाव अनु, अनु म्हणा. ते येते खाली म्हणले. अनु म्हणल्याबरोबर माझ्या लक्षात आलं ते राहिले तिकडेच. क्लास सुटून 1.5 तास झाला होता आणि 1.5 तास झाल्यानंतर ते रडत बसलं 3रीचं पोरगं. आणि ब्रँच विक्रम हायस्कूलमध्ये वाटकेजवळ. आणि एका समोरच्या बाईनं तुझा बाप आहे का कोण आहे म्हटली. चल माझ्या घरात. तिने जेवायला घातलं, त्याला झोपवलं. आणि मग मी 1:30-1:45 वाजता गेलो. पोराला उठवलं. त्या बाईनं असली मापं काढली माझी आणि मग त्याला घेऊन गेलो. मी पोराला विसरलो. 10वीची पोरगी आमची परीक्षेला होती शहाजी कॉलेजला आणि मी उपशिक्षणाधिकारी. मी म्हणलं चल कशाला त्या दुसऱ्या मुलीच्यावर जातेस, तुझा पेपर आज नाही तिचा, तुझ्याला सोडतो. सोडलो. ऑफिसमध्ये गेलो आणि ऑफिसच्या कामात लागलो आणि पोरगी बाहेर उभा केली आहे जिल्हा परिषदेच्या बाहेर तिथं.
कशाला एवढा लवकर जायचं म्हणून 9:45 ऑफिस तिथंच आतच. आत बसल्यानंतर पाडगावकर बाई म्हणून आमच्याकडे क्लार्क होत्या, म्हणजे त्याचं तिचा नवरा पण होता शिक्षक. पाडगावकर बाई म्हणलं, अहो का एवढा वेळ काय करायला केला म्हणलं ऑफिसला यायला. अहो पोरगीला 10वीच्या परीक्षा सुरू. 10वीच्या परीक्षेला म्हणल्यावर मी उठलोच तिथनं खुर्चीतनं आणि जिल्हा परिषदेच्या मागं आमचं ते गाड्या लावायच्या, पळत पळत यायला आलो. तेवढ्यात आमच्या एक अकाउंट ऑफिसर आहे, हो जावा माहिती आहे देसाई साहेबांच्या लक्षात आलं तुम्ही आत बसलाय, देसाई साहेब सोडायला गेले तुमच्या पोरगीला. म्हणजे आयुष्यभर जे काम करायचं ते मनापासून केलं, सगळं विसरून केलं, तरी पण घरच्यांनी समजून घेतलं सगळं आणि आजपर्यंत सगळं व्यवस्थित झालं. व्यवस्थित सगळ्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं व्यवस्थित झालं आणि चांगलं झालं असं मला वाटतं. ह्या गोष्टी सवयीच्या सगळ्या असतात. आपण एखाद्या कामात मग्न झालो की ते होतंय असं मला वाटतंय. खरं धन्यवाद साहेब. आता गेली आपण जवळजवळ तास दीड तास झालं आपण अनेक प्रश्नावर आणि गोष्टीवर चर्चा केलेल्या आहेत. मुक्तपणे आपण आमच्याशी बोललात. आपण आता समारोपाकडे जात आहे. मी तुमच्यासाठी एवढंच म्हणेन की परिसाच्या सहवासामध्ये येऊन लोखंडाचं देखील सोनं होते. त्या पद्धतीनं तुमच्या सहवासामध्ये आलेल्या अनेक लोकांचं तुम्ही सोनं केलेलं आहात. तुमच्या भावी पुढील येत्या कार्यासाठी आमच्या संस्थेकडून व आम्हा सर्व शिक्षकांच्याकडून तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आता आपण बऱ्याच गोष्टीवर चर्चा केली. त्याच्यामध्ये मग शैक्षणिक क्षेत्र असू दे, तुमचं वैयक्तिक जीवनाबद्दल पण आपण काही गोष्टीवर आपण चर्चा केलेल्या आहे. तर या सगळ्या गोष्टी कडेला नेण्यासाठी एक अध्यात्माची कुठेतरी आपल्याला साथ असते आणि आम्ही असं तुमच्या व्याख्यानातून बऱ्याच व्याख्यानातून तुमचं ऐकलेलं आहे की तुम्हाला अध्यात्माची खूप आवड आहे. तर ह्या अध्यात्माची सांगड तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनाशी कसं घातला त्याबद्दल अध्यात्म नेहमी माणसाला चांगुलपण देतं. म्हणजे जिथे कुठं तुम्ही ऐकायला काही जाता, जिथे श्रवण करता, तिथे तिथे तुम्हाला ते चांगलंच सांगतात खरंच. आणि म्हणून अध्यात्म हे माणसाला म्हणजे शेवटपर्यंत साथ देणारं असतं, सांगुलपणा त्याच्यात जिवंत ठेवणारं असतं. आणि म्हणून प्रत्येक माणसानं अंधश्रद्धा अजिबात असायला नको, पण अध्यात्म कुठेतरी विश्वास कुणावर तरी कुणातरी चांगलं बोललेलं ऐकणं, या सगळ्या गोष्टी माणसाच्या आयुष्यामध्ये आल्या तर निश्चितपणानं माणसाकडे चांगुलपण येतं असं मला वाटते खरं. आणि अध्यात्म माणसाच्या वागण्यात जगण्यात हे निश्चितपणानं आलं तर अध्यात्म म्हणजे फार काही कुठं जाऊन काही करायला पाहिजे असं काही नसतं. आपल्या वागण्यात सुद्धा आपण ते सिद्ध करू शकतोय की आपल्या अंगामध्ये अध्यात्म आहे. दुसऱ्याच्या भावना जाणून घेणं, दुसऱ्याला पडेल ती मदत करणं, दुसऱ्याला उपयोगी पडणं, दुसऱ्याचं काही ओरबडून न घेणं, हे सगळं अध्यात्मातच मोडतंय सगळं करतात. आणि म्हणून हे अध्यात्म जगण्याचा प्रयत्न आपण पुढच्या काळामध्ये जर केला किंवा अध्यात्म आपल्या चांगुलपणासाठी, चारित्र्य निर्मितीसाठी निश्चितपणाने उपयोगी आहे असं मला वाटतंय. आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्या अध्यात्माची जोड असल्यामुळेच आमच्याकडे मंदिर होती शाहू महाराजांची आणि तिथून ते सगळं निश्चितपणानं पाजरत आमच्याकडे शेवटपर्यंत आलेलं आहे. आणि इथून पुढे सुद्धा ते तसंच आमच्या मुलाबाळांच्या पर्यंत होऊन जाईल असं मला वाटतंय. आणि म्हणून त्याची जोड म्हणजे ज्ञान हवं, विज्ञान हवं, तंत्रज्ञान हवं, त्याचप्रमाणे तत्वज्ञान सुद्धा माणसाच्या आयुष्यात असेल. तत्वज्ञान हे अध्यात्मच देऊ शकते आणि अध्यात्माचं तत्वज्ञान माणसाला मिळालं तर तो माणूस खरंच कुठेही वाह्यातपणे वागत नाही, चांगलं वागतो आणि आपल्याबरोबर इतरांना चांगलं करण्याचा तो निश्चित प्रयत्न करतो. खरंच सर, अध्यात्मक विषयी खूपच छान आम्हाला माहिती मिळाली. अध्यात्मन म्हणजे किती महत्वाचं आहे हेही आम्हाला समजले. ध्येयवेळी काही माणसे असतात पण ध्येयाला वेळे करणारे तुम्ही आहात. आज समाजामध्ये तुमची एक आगळी वेगळीच प्रतिमा आम्हाला दिसून येते. SD पाटील सर म्हणा किंवा नैना मॅडम यांच्या तोंडून आम्ही नेहमीच तुमचे नाव हे ऐकतच आलो आहोत. आज मात्र तुमच्याशी प्रत्यक्षपणे गप्पा मारून मन हे भरून गेले. आमच्या मनामध्ये कळत न कळतपणे का होईना एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. महाराष्ट्रातील एक नामांकित अधिकारी व्यक्ती आपल्या या कोल्हापूर जिल्ह्याला मिळाले ही आमच्यासाठी एक अहोभाग्याचीच गोष्ट आहे. सर, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी गप्पा मारलात. तुमचा वेळ आम्हाला, अनमोल असा वेळ आम्हाला दिल्याबद्दल मी उपस्थित सर्वांच्या वतीने मी तुमचे आभार मानते आणि तुमच्या भावी वाटचालीस आमच्या सृजन परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा देते. आणि हा मुलाखतीचा कार्यक्रम ते संपन्न झाला. तर माझं भाग्य इथे संजय किंवा मॅडमच्या घरी आलो. खरं तर सरस्वतीचा वास या घरामध्ये असं मला वाटतं. खरं आणि एका सरस्वतीच्या वास असणाऱ्या घरात यायची संधी मिळाली, बोलायची संधी मिळाली. माझ्या आयुष्यात आता मगाशी घडलेला प्रसंग मी जन्मात कधी विसरणार नाही. खरं तर जेव्हा मुलगी माहेरी येते ना
तेव्हाच तिच्या पायावर पाणी घातलं. हे समजेल. मॅडमनी माझ्या पायावर पाणी घातलं. म्हणजे मुलीच्या पलीकडचं खरं तर असते, हे बाहेर पण असते खरं तर. हा असा प्रसंग आयुष्यात पुढे पुढे येणार नाही आणि आजपर्यंत आला नाही. अशा घरात यायची संधी मिळाली, तुमच्याशी काही भावना शेअर करता आल्या, तर माझ्या आयुष्यामध्ये मरेपर्यंत हे माझ्या लक्षात राहील निश्चितपणानं. आणि मला जेव्हा कुठं लिहायची संधी मिळेल तेव्हा असंही माणसं वागू शकतात एखाद्या अधिकाऱ्याशी, असंही माणसं वागू शकतात एखाद्या समाजात काम करणाऱ्या माणसाची. याचा एक वेगळा आदर्श आज या घराच्या निमित्तानं मला पाहायला मिळाला. आणि मी माझं भाग्य असं समजतो की आज मी इथं आलो नसतो तर हा वेगळा आणि आगळा अनुभव, हे जे माहेरपण आहे जे मला आज दिलं ते मला कधीच भोगता आलं नसतं. त्यामुळे मीच खरं तर ह्या तुमच्या सगळ्या परिवाराचे ऋणात राहणं इथून पुढे निश्चितपणानं पसंत करतो खरं तर. धन्यवाद. धन्यवाद. आज या ठिकाणी आमच्या फाउंडेशनच्या वतीनं खूप चांगल्या पद्धतीनं सुनीता टीचर यांनी आणि अश्विनी टीचर यांनी सरांची मुलाखत घेतली. खरं म्हणजे महाराष्ट्रातले एक ख्यातनाम अधिकारी म्हणून आम्ही ज्यावेळी गायकवाड साहेबांच्याकडे बघतो, आज आम्ही हा कार्यक्रम मुलाखतीचा घेतला तरी सुद्धा 11ची टायमिंग ठरलेली होती, परंतु सरांच्या अगदी बिझी शेड्यूलमुळं आम्ही हा 4 वाजता कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला. सर, तुमच्या या संवेदनशील व्यक्तिमत्वानं खरं म्हणजे आम्हाला इथं हा छोटासा परिवार सुद्धा भारावून गेला. तुम्ही येणार आहात हे कळाल्यानंतर आमच्या शाळेतल्या सहाय्यक शिक्षिका एस पटेल मॅडम असतील किंवा देसाई मॅडम असतील, हे सुद्धा इथं मुलाखत ऐकायला त्या ठिकाणी आले. पंडित खापरे सर जवळजवळ तासभर झाले इथं उपस्थित आहेत. हा तुमचं जे एक लोहचुंबकासारखं अट्रॅक्शन करून घेण्याची जी वृत्ती आहे त्याच्यामुळे हे सगळं घडतं. आणि तुमच्यासारख्या लोकांच्या माध्यमातून आम्ही खरं तर घडत गेलो. म्हणजे तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाल ना. विठ्ठलाच्या संगेत तुका बी घडला वैकुंठास गेला. परिसाचा संगे लोखंड घडले आणि लोखंड घडले सुवर्णाचे झाले. ही जी भूमिका आहे तशा पद्धतीनं तुम्ही एक परीस आहात आणि आमच्यासारख्या लोखंडांना सुवर्ण तुम्ही बनवण्याचं काम त्या ठिकाणी करतात. बाहेर उत्तम गणपती पाटील सर आहेत, स्कॉलरशिप तज्ञ मार्गदर्शक म्हणून गेले कित्येक वर्ष तुमच्या सहवासात आहेत. बाहुबलीला कुठेतरी 4 वर्ष मी होतो, तेवढी आठवण ठेवून त्या माध्यमातून आमचं एक प्रस्थापित रिलेशन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं परत तयार झालं. आणि त्यांच्या माध्यमातून आणि आपल्या अगोदरच्या महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेमध्ये जो आपण कार्यक्रम घेतलेला होता त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला परिचय वाढत गेला आणि आज हा योग, अत्यंत सुंदर अशा प्रकारचा योग या ठिकाणी आलेला आहे. मी सरांनी वाचनाच्या संदर्भात भरपूर सांगितलं की वाचन माणसाला कसं घडवतं, किती सुसंस्कारित बनवतं. 350 सरांनी घटना व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून लिहिलं आणि देशभरात ते पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. जवळजवळ सरांनी सांगितलं की 22 भाषेमध्ये त्याचं पूर्ण रूपांतरित भाषांतरित होतंय आणि देशातल्या सर्व स्तरापर्यंत ते जाऊन पोहोचतंय. तर खरोखरच सर, तुम्ही वंचित आणि एका वेगळ्या घटकातल्या लोकांच्या बाबतीत तुम्ही चांगल्या पद्धतीनं छान अशा पद्धतीनं लेखन करतात. दररोज आम्ही ते वाचतो. सुनीता टीचरने पण मगाशी तुमच्या त्या घटनेचं उदाहरण आपल्या समोर ठेवलं मुलाखतीच्या माध्यमातून. तर आज आमच्या या घरामध्ये येऊन खरोखरच आम्ही तुम्ही जे बोलला की कोणत्या पद्धतीनं स्वागत झालं, तर ते भले एक रूढी परंपरेनुसार जरी होत असलं तर आमची जी एक भावना होती त्या भावनेतून आम्ही त्या ठिकाणी तुमचं स्वागत त्या पद्धतीने केलं. आज आमच्या ठिकाणी आला, अत्यंत छान आणि सुंदर अशा पद्धतीनं थँक्स टीचर या शासनाच्या उपक्रमामध्ये एक सहभाग व्हावं. नावाला सहभागी होण्यापेक्षा एका अनमोल अशा महत्वाच्या व्यक्तीची मुलाखत घेऊन त्या माध्यमातून हे थँक्स टीचर हा उपक्रम राबवावा. आणि सर, ही कल्पना माझी कधी नसते, म्हणजे अशा पद्धतीने माझ्या डोक्यातही येत नाही. म्हणजे तुमच्यासारखं मी पण थोडस विसरतोय बऱ्याच गोष्टी. तुम्ही माझ्या विसरण्याचं एक उदाहरण सांगितलं. मी एकदा नदीच्या पुलावर विसरून पुढे गेलो. ही नदीत काय पडले म्हणून बघायला गेले, गाडीवर उतरणं. मी गाडी मारली पुढं
आणि पेट्रोल पंपावर मी गप्पा मारत चाललोय आपलं आणि पेट्रोल पंपावर उतर की म्हणालोय खाली मागं कुठं आहे? नाही हे त्यातलं आपण दोघेजण सुद्धा आहोत. तर तिची कल्पना मुळात तिची कल्पना आहे की गेले 8 दिवस झालं ती सांगत होती की सरांना तुम्ही फोन करा. मी 2 दिवस विसरलोच फोन करणार तुम्हाला. एक दिवस ती मला समोर बसवून फोन करा म्हणून सांगितल्यावर मी तुम्हाला फोन केलो आणि आज हा योग त्या ठिकाणी घडून आला. खूप सर चांगल्या पद्धतीनं तुमचं सगळं आम्ही बाहेरही बसून ऐकत होतो. मॅडम वगैरे इथं आले त्यांनीही ऐकलं. अत्यंत श्रवणी आपण म्हणू नये परंतु जीवनातली जी वेदना आहे त्या वेदना तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मांडलेला आहात. म्हणून आज आमच्या संस्थेच्या वतीनं मी आपणास ग्रंथ भेट त्या ठिकाणी देऊ इच्छितो. मी आपल्या सरांना विनंती करतो की त्यांनी सरांना आपल्या संस्थेची या मॅडम तुम्ही पण हे सुद्धा फोटो त्यांनी सकाळीच सांगितलं सर येणार म्हटल्यावर मी येणार का